व्याख्याते इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर लहुजी गायकवाड सरांचं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे आजचे प्रमुख मान्यवर सन्माननीय नंदकुमार शेलार साहेबांचंही मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी या तिन्ही संस्थांचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संतोषजी खांडगे साहेब, आपलंही मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब शिंदे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDCचे अध्यक्ष रोटरीनियम सुमती निलवे, त्याचप्रमाणे श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय मिलिंदजी शेलार सर, त्याचप्रमाणे दुसरं पुष्प गुंफणारे या महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर प्रमोदजी बोराडे सर, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDCचे सर्व पदाधिकारी, प्रगती विद्यामंदिरचे पर्यवेक्षक आदरणीय चंद्रकांतजी धनवे सर, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन संपन्न होत आहे. यामध्ये डोळसनाथ महाराज, स्वामी विवेकानंद, आप्पासाहेब खांडगे या सर्व प्रतिमांचं पूजन आणि सरस्वती मातेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी याच्या व्याख्यानमालेची सुरुवात या ठिकाणी होते आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन संपन्न झालेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDCचे सचिव रोटरी प्रवीणजी भोसले सरांचं मनपूर्वक स्वागत. आदरणीय सुनीलजी खोल्लम साहेबांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आज गुरुवार दिनांक 24 मार्च 2022 सालामध्ये गेली 2 वर्ष आपण खौफनाक सायेमध्ये घालवली. आत्ताही जागतिक घडामोडींमध्ये जीव दडपून टाकणारी घडामोडी चालू आहेत. पण आव्हानंही कधीच मोठी नसतात. आव्हान झेलणारी माणसं मोठी असतात आणि त्यासाठी आपल्यासारख्यांना मानसिक बळ लाभावं म्हणून श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे, समाजप्रेमी अप्पा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDC या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जी आपण व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. माझा सहकारी मखर सर यांनी सर्वांचं स्वागत केलं आहे, पण तरीसुद्धा एक जिव्हाळ्यापोटी मी पुन्हा एकदा निरनिराळ्या क्षेत्रातील निरनिराळ्या वर्तमानपत्राचे या ठिकाणी पत्रकार आहेत, पदाधिकारी आहेत, संस्था चालक आहेत, विद्यार्थी मित्र आहेत, विद्यार्थी मित्रांचे पालक आहेत, आमच्या व्याख्यानमालेचा आस्वाद घेण्यासाठी आलेले काही आमचे तळेगावचे नागरिक आहेत. सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करते आणि पुढील सूत्र मखर सरांकडे सुपूर्त करते. धन्यवाद मॅडम. यानंतर खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. मान्यवरांचं परमेश्वराचं ईशस्तवन या ठिकाणी सादर करत आहे. इयत्ता 8वी व 9वीच्या स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनी सादर करत आहे ईशस्तवन. ईशस्तवनाचे बोल आहे सर्वात्मका शिवसुंदरा.
शिवसुन्दरा स्वीकारयाभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआ मुचाले जीवना सर्वात्मका शिवसुन्दरा स्वीकारयाभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआ मुचाले जीवना सर्वात्मका शिवसुन्दरा मनात तू गगनात तू ताऱ्यांमध्ये फुलतोस तू सुमनात तू गगनात तू ताऱ्यांमध्ये फुलतोस तू सद्धर्म जे जगतामध्ये सध्यात त्या वसतोस तू कडे रूपे तुझी जाणीवही माझ्या मना सर्वात्मका शिवसुन्दरा स्वीकारयाभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआ मुचाने जीवना सर्वात्मका शिवसुन्दरा करुणा करुणा तुझी असता मला भय कोठले करुणा तुझी असता मला भय कोठले मार्गावरी पुढती सदा पाहीन मी तव पाऊले सृजन त्वया हृदयामध्ये गवी भीती विना सर्वात्मका शिवसुन्दरा स्वीकारयाभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआ मुचाने जीवना सर्वात्मका शिवसुन्दरा 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 धन्यवाद. अत्यंत सुंदर अशा आवाजामध्ये ईशस्तवन सादर झालेलं आहे. यानंतर स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाचे प्रास्ताविक सादर करत आहेत श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, समाजप्रेमी अप्पा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDCचे संस्थापक अध्यक्ष व नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे या ऐतिहासिक संस्थेचे कार्यसम्राट सचिव सन्माननीय संतोषजी खांडगे, आपणास विनंती आहे की आपण प्रास्ताविक सादर करावं. हॅलो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे, समाजप्रेमी अप्पा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDC यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला
या मावळभूषण मावसाहेब खांडगे सभागृहामध्ये आयोजित केलेले आहे. या व्याख्यानमालेचं हे 5वं वर्ष. गेल्या वर्षी करोनामुळं आपल्याला व्याख्यानमाला घेता आली नाही. यावर्षी कोरोनाचा कालखंड संपला. कालच सरकारने आजच डिक्लेअर केलं की भारत हा करोनामुक्त देश झालेला आहे. आणि त्यामुळं आम्ही सर्वजण आता शाळेमध्ये असतील, शाळेतल्या बाहेर असतील, समाजातील विविध क्षेत्रातील कार्यक्रमामध्ये आपण आता सहभागी व्हायला सुरुवात आपण केलेली आहे. या वर्षीच्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचं आजचं पहिलं पुष्प गुंफणारे, ज्यांना विषय दिलेला आहे की शिवपूर्वकालीन भारत आणि आक्रमण लढायांचा इतिहास, या विषयावर जे आपल्याला व्याख्यान देणार आहेत ते प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड. आजच्या या व्याख्यानमालेचं उद्घाटक प्रमुख पाहुणे आमचे सहकारी मित्र इंद्रायणी औद्योगिक सहकारी सोसायटी टाकवे या औद्योगिक सोसायटीचे अध्यक्ष, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ या संस्थेचे सहसचिव, मावळ शिक्षण प्रतिष्ठान या संस्थेचे खजिनदार, पैसापण काच कारखान्याचे उपाध्यक्ष, उद्योजक मान्य श्री नंदूशेठ शेलार, व्यासपीठावर उपस्थित असलेले रोटरी क्लब तळेगाव MIDCच्या अध्यक्षा रोटरीयन सुमती निलवे, सचिव रोटरीयन प्रवीण भोसले, श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष दादासाहेब बोरे, सचिव मिलिंदजी शेलार, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, खजिनदार सुदामराव दाभाडे. व्यासपीठासमोर उपस्थित असलेले जे मान्यवर या ठिकाणी या व्याख्यानमालेला उपस्थित आहेत. खरं म्हटलं तर दरवर्षी व्याख्यानमालेला तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मान्य श्री उमाकांतजी कुलकर्णी सहपत्नी दरवर्षी आपल्या या व्याख्यानमालेला उपस्थित असतात. याही वर्षी ते आवर्जून उपस्थित झाले. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर सत्यजित खांडगे, उद्या ज्यांचं व्याख्यान आपल्याला ऐकणार आपण आहोत ते प्राध्यापक डॉक्टर प्रमोद बोराडे, रोटरी क्लब तळेगाव MIDCचे उपाध्यक्ष रोटरीयन विल्सन सालेर, प्रेसिडेंट इलेक्ट रोटरीयन राहुल कळदे, रोटरीयन सचिन कोळवणकर, ॲडव्होकेट पुवा परांजपे विद्या मंदिर या शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग पोटे सर, प्रगती विद्या मंदिर या शाळेचे पर्यवेक्षक श्री धनवे सर, रोटरी क्लबचे डायरेक्टर रोटरीयन सुनीलजी खोल्लम, रोटरीयन विलास टकले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आमच्या आत्या कुसुमात्या वाळुंज, रोटरी क्लब समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठानचे संचालक प्रकल्प प्रमुख श्री लक्ष्मणराव मकर, पत्रकार मंडळी विलासराव बेगडे असतील, ज्ञानेश्वर टकले असतील, सर्व शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद, पालकवर्ग, विद्यार्थी, बालमित्र मैत्रिणींनो, 3 दिवसाची व्याख्यानमाला आजपासून सुरू होत आहे. ह्या 4:30 ते 6:30 असा आपण या व्याख्यानमालेचा टायमिंग ठेवलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थी शाळेमध्ये शिकत असताना, विद्यार्थी दशेमध्ये शिकत असताना
इतिहास हा विषय जरी शाळेत शिकवला जात असला तरी मूळ त्या इतिहासाची संकल्पना ही आपल्यासमोर विस्तार व्हावी यासाठी दरवर्षी एक थीम घेऊन या तिन्ही संस्था या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपल्यासमोर येत असतात. पहिल्या वर्षी ज्यावेळेस ही व्याख्यानमाला 2018ला सुरू झाली त्यावेळेस प्राचीन भारताचा इतिहास, त्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि नंतर अर्वाचीन भारताचा इतिहास असं एक भारताचा कालखंड जो सुरू झाला त्यापासूनचा इतिहासाची एक थीम घेऊन आपण ही व्याख्यानमाला सुरू केली होती. नंतरच्या काळामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम हे 3 राष्ट्रसंतांवर आपण व्याख्यानमाला आयोजित केली. नंतरच्या काळामध्ये राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असा विषय घेऊन आपण या व्याख्यानमालेला सामोरं गेलो. या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य की एखादी थीम घेऊन आपण ही व्याख्यानमाला आत्तापर्यंत करत आलेलो आहोत. बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा व्याख्यानमाला आम्ही ऐकतो. आज फुले शाहू आंबेडकर असतील तर उद्या लगेच भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव आणि परवा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज. हे काय विषय थीम अशी लागते की त्या थीममध्ये संपूर्ण इतिहास हा सर्वांना समजला पाहिजे. त्यामुळं आमचे या व्याख्यानमालेचे ज्यांनी आमच्या रोटरी क्लबमध्ये संकल्पना मांडली ते आमचे रोटरी क्लब तळेगाव MIDCचे डायरेक्टर रोटरियन डॉक्टर प्रमोदजी बोराडे. एक थीम घेऊन आपण व्याख्यानमालेला जर सुरुवात केली तर सर्वांना या थीममधला विषय समजेल आणि आज एक विषय, उद्या एक विषय, परवा एक विषय, मग प्रेक्षक वर्ग पण असेल किंवा श्रोते मंडळी पण असतील त्यांना उत्सुकता राहत नाही आणि त्या आवडणाऱ्या विषयाचे प्रेक्षक वर्ग, श्रोता वर्ग मग त्यावेळेस उपस्थित राहतो. काही ठिकाणी आम्ही व्याख्यानमाला बघत आलो की अक्षरशः 5-50 मंडळी श्रोते समोर एखाद्या व्याख्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान असेल तर 500-600 पब्लिक समोर असतं. तोच विषय विज्ञानाचा असेल तर त्यासमोर 50 मंडळी उपस्थित राहत नाही. म्हणजे विषय धरून जर तुम्ही चालला तर व्याख्यानमाला यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळं ही व्याख्यानमाला एक विशिष्ट प्रकारे स्वामी विवेकानंदांच्या नावाने सुरू केलेली व्याख्यानमाला या तिन्ही संस्था, रोटरी क्लब तळेगाव MIDC असेल, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे, श्री डोळास्थान महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे, ह्या तिन्ही संस्था समाजामध्ये शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना तन मन धन विचून काम करणारे या तिन्ही संस्था, या तिन्ही संस्थेचे पदाधिकारी आपला अमूल्य वेळ देऊन उद्योग व्यवसाय सांभाळून, कुटुंब सांभाळून या तिन्ही संस्थेच्या माध्यमातून समाजाचं एक नैतिकता जपून, जबाबदारी जोपासून आम्ही मंडळी काम करत आलेलो आहोत. या व्याख्यानमालेला आज पहिलं पुष्प गुंफलं जाणार आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु आज जे आपल्याला प्रमुख वक्ते व्याख्यानमालेच्या माध्यमातून जे लाभलेले आहेत प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड आणि उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून जे आपल्याला लाभलेले आहेत ते श्री नंदूशेठ शेलार, या दोन्ही मान्यवरांचं मी तिन्ही संस्थेचा अध्यक्ष या नात्याने सहर्ष स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद सर. या ठिकाणी ही स्वामी विवेकानंद जी व्याख्यानमाला आहे तो सुरू करण्याचा हेतू, उद्देश, ध्येय आणि उद्दिष्टे आपण मान्यवरांसमोर विशद केलेले आहे. पुनश्च एकदा आपणास मनापासून धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये या व्याख्यानमालेसाठी उपस्थित झालेले दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार सन्मान्य केदारजी शिरसाट, दैनिक लोकमतचे पत्रकार सन्मान्य प्रसादजी कुटे, मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर
यानंतर सत्काराची सूत्रे या ठिकाणी आदरणीय वाळुंज मॅडम यांच्याकडे मी सुपूर्द करत आहे. सर वर येऊ. धन्यवाद मखर सर. आपण कार्यक्रम सुरू करत असताना बऱ्याच वेळा असं होतं की आलेल्या सगळ्या श्रोत्यांना कार्यक्रम पत्रिकेचं स्वरूपच माहीत नसतं आणि म्हणून किती वेळ लागणार आहे, किती वेळ चालणार आहे हे प्रश्न तुमच्या मनामध्ये राहतात आणि प्रत्येक कार्यक्रमानंतर आपल्याला असं वाटतं की आता हा कार्यक्रम थांबावा. तशी अवस्था कोणाची होऊ नये म्हणून मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे ते सांगते. पहिले आपलं दीपप्रज्वलन ईशस्तवन झालेलं आहे, ते अतिशय आत्मीयतेने केलेलं आहे. त्यानंतर प्रास्ताविकाचा हेतू, त्याचा सेतू बांधण्याचं काम आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय संतोषजी खांडगे यांनी केलेलं आहे. यानंतर आपल्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागतपर सत्कार, त्यानंतर प्रमुख पाहुणे आजच्या कार्यक्रमाला जे लाभलेले आहेत ते माननीय मावळ तालुक्यातील अत्यंत नावाजलेले आणि प्रसिद्ध उद्योजक माननीय नंदकुमारजी शेलार हे प्रमुख पाहुणे आहेत. आजचे व्याख्याते तर त्यांचा उल्लेख आपण केला. प्राध्यापक मी तर परिचय करून देणार आहे तेव्हा तर तुम्हाला सर्व कळेलच, लहूजी गायकवाड. आणि हा स्वागतपर सत्कार झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं मनोगत आणि मग आपल्या प्रमुख व्याख्यानाला सुरुवात होणार आहे आणि नंतर शेवटचा आपला कार्यक्रम आभाराचा असेल. त्यामुळे कोणीही असं टेन्शन घेऊ नका की आम्हाला इथे किती वेळ कार्यक्रम लांबवणार आहेत आणि म्हणून आम्हाला थांबावं लागणार आहे का, असं काही होणार नाही. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करून 4 ओळी तुम्हाला सांगते, कारण 2 वर्ष आपण असं काही ऐकलेलंच नाही आहे. एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र येणे ही सुरुवात आहे आणि सोबत राहणं ही प्रगती आहे. मदत करणे हा संस्कार आहे, मदत करणे हा संस्कार आहे. तर आलेल्या अतिथींचा सत्कार करणं ही आपली संस्कृती आहे, ही आपली संस्कृती आहे. म्हणून आपण या ठिकाणी आपल्या सत्काराला सुरुवात करीत आहोत. हा सत्कार करत असताना मी सर्वांना विनंती करते व्यासपीठासह की आपलं तळेगाव काही टाळ्यांच्या बाबतीत कंजूस नाही. तेव्हा सत्कार झाल्यानंतर इतक्या टाळ्या वाजल्या पाहिजेत की ज्यांनी आपलं घर सोडले, आपली माणसं सोडलीत आणि आपल्यासाठी वेळ दिलाय, त्यांच्या घरच्यांना कळालं पाहिजे की माझ्या घरच्या माणसासाठी ह्या टाळ्या चाललेल्या आहेत. आणि म्हणून पहिल्यांदा एकदा आपण त्याचा सराव करूयात की तुम्ही किती जोरात टाळ्या वाजवता पाहूया. चला वाजवा बरं टाळ्या जरा जोरात. छान, सुंदर. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला आज जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, मी त्यांना खरं म्हणजे आमच्यातलेच ते आहेत, इतकी जवळीक आहे की शब्दांचा फुलोराही मला या ठिकाणी फुलवता येणार नाही. आणि म्हणून माननीय नंदकुमारजी शेलार यांचा सन्मान, ते नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे सचिव आहेत, इंद्रायणी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष आहेत आणि सर्वात म्हणजे ते अतिशय सुंदर इन्सान आहेत. आणि मी विनंती करते की आपल्या श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय श्रीयुत बाळासाहेब शिंदे आणि प्रकल्प प्रमुख माननीय श्री
लक्ष्मण मखर सर यांच्या शुभ हस्ते माननीय नंदकुमारजी शेलार यांचा सत्कार होत आहे आणि त्याचा आनंद आपण मनापासून घ्यायचा आहे. माननीय नंदकुमारजी शेलार आपला सत्कार स्वीकारत आहेत. या सत्काराचं स्वरूप आहे सन्मान चिन्ह, शाल आणि मोगऱ्याचं रोप. पुन्हा एकदा जरा जोरात आपलं सन्मान चिन्ह स्वीकारलंय म्हणून जोरात टाळ्या वाजवा. फोटो राहिलाय का? होतोय का? हां. स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणारे सुप्रसिद्ध व्याख्याते माननीय प्राध्यापक डॉक्टर लहूजी गायकवाड सरांचा सन्मान संपन्न होत आहे. मी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ तळेगाव MRDCच्या रोटरियन सुमती निलवे आणि त्याच संस्थेचे उपाध्यक्ष रोटरियन विन्सेंट साल्लेर यांना विनंती करते की आपल्या हस्ते आजच्या प्रमुख व्याख्यात्यांचा शुभ हस्ते सत्कार होत आहे. मी गायकवाड सरांना विनंती करते की आमचा सन्मान आपण स्वीकारावा. सन्मानाचं स्वरूप आहे सन्मान चिन्ह, शाल व मोगऱ्याचं रोप. सर्व सत्कारार्थींनी आमचा सत्कार स्वीकारला आहे म्हणून त्यांना धन्यवाद. उपस्थितांनाही धन्यवाद. आणि पुढील सूत्र मी माझे सहकारी मखर सर यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी अजूनही श्रोता वर्ग येत आहे. थोडीशी आपण खुर्च्या लावायच्या आहे. दरम्यानच्या काळामध्ये या व्याख्यानमालेसाठी उपस्थित झालेले नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक सन्माननीय सोनबा गोपाळे सर आणि इतर मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंद्रायणी औद्योगिक वसाहतीचे विद्यमान अध्यक्ष आणि आमच्या नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ या ऐतिहासिक संस्थेचे सचिव, एक मावळ तालुक्यातील उद्योजक आदरणीय नंदकुमार शेलार साहेबांना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करावं. डोळसनथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पासाहेब खांडगे प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब ऑफ MIDC यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बराच वेळ झालेला आहे. प्रमुख वक्त्यांचा आपल्याला मुख्य भाषण आपल्याला ऐकायचं आहे, त्यांचे विचार ऐकायचे आहेत. आजचे प्रमुख वक्ते इतिहासाचे एक गाढे संशोधक आणि एक अभ्यासक, छत्रपतींच्या इतिहासावर ज्यांचा आता आपलं विचार ते व्यक्त करणार आहेत असे डॉक्टर लहूजी गायकवाड सर. आमचे ज्येष्ठ बंधू, या तिन्ही संस्थेमध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे असे संतोषजी खांडगे. ज्येष्ठ उद्योजक दादासाहेबजी उरे, बाळासाहेब शिंदे. MIDCच्या अध्यक्षा निलवेताई, कार्याध्यक्ष मिलिंद शेलार सर, दाभाडे सर. आपल्या तळेगावातील एक इतिहासतज्ञ प्रमोदजी बोराडे, सर्व पत्रकार बंधू. नुकतेच खांडगे परिवारातील एक खांडगे इंद्रायणी कॉलेजला प्राध्यापक म्हणून रुजू झालेले आहेत. असे इतिहासाचेही प्राध्यापक आणि ज्येष्ठ एक पत्रकार म्हणून आपल्याला सर्वांना कार्यरत आहे असे सत्यजित खांडगे.
उपस्थित राहिलेले सर्व श्रोतागण, ज्या विद्यार्थी या कार्यक्रमाला श्रोते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत, असे सर्व विद्यार्थी कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहत आहेत, आपले विचार ऐकण्याची वाट पाहत आहेत. व्याख्यानमालेचं हे 5वं वर्ष. कार्यक्रमाचं सातत्य समाजामध्ये, तळेगावमध्ये कसं ठेवावं हे संतोष शेठ खांडगे यांच्याकडनं शिकावं. विविध उपक्रमाने भारदस्त कार्यक्रमाची रेलचेल आपल्या सर्वांसमोर त्यांचे सादरीकरण असतं, मांडत असतात. वेगवेगळे विषय घेऊन संस्थेचेही सुद्धा वेगवेगळे उपक्रम ते राबवतात. असो, आजच्या आमचे ज्येष्ठ मामा आपणच्या आठवणींचा उजाळा देण्याचा आजचा हा दिवस आपल्या समोर लहुजी गायकवाड इतिहासाच्या रूपाने नक्की साजरं करतील. मी जे अधिक न वेळ न घेता मी त्यांना विनंती करतो, त्यांचे सुयोग्य विचार आपल्याला ऐकण्यासाठी त्यांना सांगतो आणि याबरोबर माझे विचार थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. व्याख्यानमालेमध्ये व्यासपीठावर जे बोलतात त्या सर्वांना आपण किती बोलावं याचं भान असतं आणि त्याचं प्रत्यंतर तुम्हाला आज नक्की येत असेल सगळ्यांना. थोडीशी बैठक व्यवस्था, कारण यानंतर आपण एक पोवाड्या या ठिकाणी सादरीकरण होणार आहे. कारण शेवटी थोडीशी वातावरण निर्मिती झाली तर आपल्या भावना जागृत होतात. तुम्हाला आजकाल माहिती आहे की हॉटेलमध्ये गेल्यानंतर थोडंसं आधी सूप घेता तुम्ही आणि मग खायला सुरुवात करता. तर हेही बुद्धीचंच खाणं आहे ना. त्या बुद्धीच्या खाण्यासाठी तरी थोडंसं वातावरण निर्मिती होणं गरजेचं असतं. आणि पोवाडा ही तर आपली एक लोककला आहे. आजकाल आधुनिक गोष्टी आपल्याला खूप ऐकायला मिळतात, बघायला मिळतात, पण ही जी नवी पिढी आहे तिला पराक्रम आणि शाहिरी काव्य, आणि हे शाहिरी काव्य कसं असतं, कारण आजकाल सगळ्यांचाच ओढा इंग्रजी माध्यमाकडे असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या ह्या नव्या पिढीला अनभिज्ञ असतात आणि त्या कळाव्यात. तो वारसा आपल्या पिढीलाच जपणं, काळजी करणं गरजेचं आहे. म्हणून मुद्दाम या कार्यक्रमासाठी एका पोवाड्याचं आयोजन केलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात हा पोवाडा सादर होत आहे. मी पुन्हा एकदा पुढील कार्यक्रमाची सूत्रे माझे सहकारी मखर सर यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. दरम्यानच्या काळामध्ये या व्याख्यानमालेसाठी उपस्थित झालेले प्रगती विद्या मंदिर आणि आनंदराव नारायणराव काशीद पाटील ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय संजय वंजारे सरांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर प्रिया बोराडेताई आपलंही मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी खास करून सर्व मान्यवरांसाठी राष्ट्रशाहीर प्राध्यापक अरुणराव जाधव सर व त्यांची टीम सादर करत आहे अफजल खानाचा वध हा पोवाडा. आदरणीय गोपाळे सरांना विनंती आहे की आपण पुढे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक आदरणीय गोपाळे सर, संदीपजी पानसरे आपणही उपस्थित आहात. मनपूर्वक स्वागत. प्रिय रसिक बांधवांनो, आपल्यासमोर डोळसनाथ शिक्षण मंडळाच्या वतीनं स्वामी विवेकानंदांच्या नावानं व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. ऐतिहासिक परंपरा आणि त्याचं जतन हे वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचं कौशल्य ज्याच्याकडं असतं त्याच्याकडं स्फुल्लिंग असतं. मला वाटतं हे स्फुल्लिंग या संस्थेचे सर्वा खांडगे साहेब यांच्याकडं आहे. त्यांच्या नियोजनाच्या माध्यमातून या छोट्याशा कलाकाराला
राजाश्रय मिळाला. त्याबद्दल प्रथमतः या सर्व मान्य प्रभूचं मी एक वेगळ्या पद्धतीनं शिवशाहीच्या माध्यमातून एक वेगळी मानवंदना देतो. जय जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. ओम नमो श्री जगदंबे, ओम जगदंबे करुण प्रारंभे दफावर थापतून तुण्यात. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे दफावर थापतून तुण्याचा. शाहीराम महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवशंभूच गात गुणगान जी जी जी, शिवशंभूच गात गुणगान जी जी, शिवशंभूच गात. गडावर घेई गडाला, गडावर घेई गडाला. वार्ता विजापूरला, वार्ता विजापूरला, वार्ता विजापूरला. आदिलशहानं दरबार भरवलेला, आदिलशहानं दरबार भरवलेला. बडी बेगम बोलली समयाला, बडी बेगम बोलली समयाला. दरबारात मर्द नाही उरला, दरबारात मर्द नाही उरला. एका कोपऱ्यातून आवाज आला, मैं लाऊंगा शिवाजी को. आवाज कोणाचा होता? आवाज अफजल खान, या अफजल खानाचा होता. मैं लाऊंगा शिवाजी को, शिवा डोंगर का छो सोडून सिंहासनाला. सोडून सिंहासनाला. आदिलशहा उठला, मिठी मारतो, मिठी मारतो बगा खानाला. 60,000 फौज दिलं, 60,000 फौज दिलं समयाला. हिरे जडीत समशेर समयाला, हिरे जडीत समशेर समयाला. काय म्हटलं? या सवे तुम्ही दावे शिवा धरण्याला दीदी, शिवा धरण्याला दीदी, शिवा धरण्याला. समय असा आहे. अफजल खान कर 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 आवाज करत पायातील जोड्याचा सिंहासनाकडे आलेला आहे. तबकातला विडा उचललेला आहे आणि तो त्याने मानाच्या तबकात ठेवून मैं लाऊंगा शिवाजी को. दरबारामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. फरमान काढलेलं आहे. सर्व मराठे सरदारांना फरमान काढलं, तुम्ही आम्हाला मिळा, नाहीतर तुमच्या जहागिऱ्या संपुष्टात येतील. मराठा सरदार घाबरले.
खान वाकडा तिकडा चाललेला, खान वाकडा तिकडा चाललेला. खान सरळ चालला नाही. अफजल खान 6 फुटाच्या पेक्षाही उंच धिप्पाड. त्याच्या हातामध्ये जर तांब्या दिला तर त्याचा कानोला होत होता. त्यानं जर लोखंडी पहार हातात घेतली तर 4चा आकडा होत होता. असा धिप्पाड, ताकदवार. बऱ्याच वेळेला जो पहिलवान असतो, जो ताकदीनं मोठा असतो, त्याचा वरचा मजला रिकामा असतो. पण अफजल खानाच्या बाबतीमध्ये तसं नव्हतं. अफजल खान बुद्धिमान होता. त्याला माहिती आहे शिवाजी महाराजांना पकडणं सोपं नाही आहे, इतकं सोपं नाही आहे. आणि ती एवढ्या पद्धतीनं जर गेलं तर ते अवघड देखील नाही. खान वाकडा तिकडा चाललेला, खान वाकडा तिकडा चाललेला. खानानं गाठलं तुळजापूरला हजी, गाठलं तुळजापूरला हजी, गाठलं तुळजापूरला हजी. माय भवानी, माय भवानी तुळजापूर आमच्या हिंदूचं एक वेगळं प्रेरणा स्थान की ज्या योगे शिवरायांना भवानी तलवार या मातेने दिली आणि स्वराज्याची संकल्पना साकार करण्यासाठी सदैव पाठीशी राहिली. खान तुळजापूरच्या मंदिरामध्ये आलेला आहे आणि खानाबरोबर एक सुटकी घेऊन एक वडार आहे. कशासाठी म्हणाल? त्या खानानं फरमान काढल्याबरोबर त्या सुटकी घेतलेल्या वडाराला सांगितलं ही मूर्ती विच्छेदन करा. एवढंच नाही तर त्या मूर्तीचे असंख्य तुकडे करून ती जात्यात भरडून काढली. घोर अन्याय. आणि ह्याचीच वेगळी प्रचिती म्हणून खान पुढे निघाला. खानानं गाठलं पंढरपूरला, खानानं गाठलं पंढरपूरला. पंढरपूर आमच्या हिंदू दैवतापैकी एक महान दैवत, साक्षात वैकुंठ भूमी. आणि या वैकुंठ भूमीमध्ये गजार चालला पुंडलिका वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ महाराज की. सुंदर ते ध्यान उभा विठेवरी, सुंदर ते ध्यान उभा विठेवरी. भजन करी गाताना भजन कोणत्या तालात आहे तो विचार करत नाही. तो तालात आहे का, पण तो पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी लागलेला तो कसा असेल. वाकडा तिकडा गाईल, वेडो वाकडे गाईन, परत मी तुझाच होईन. आणि म्हणून समोरच्या पंढरपूरच्या विठ्ठलाकडे पाहून सुंदर ते ध्यान उभा विठेवरी, ते ध्यान उभा विठेवरी. सुंदर ते ध्यान उभा विठेवरी, करकटेवरी ठेवनिया, करकटेवरी ठेवनिया. तुझी हार गळा काजे पितांबर, हार गळा काजे. सुंदर ते ध्यान उभा विठेवरी, करकटेवरी
कुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. खानानं ऐकलं शब्दाला हा हे, हे. खानानं कुंडलिका वरदेव विठ्ठला अशा पद्धतीचं शब्द ऐकल्यावर खानाची आग मस्तकाला गेली. त्यानं काय केलं? आया बहिणीची आबरू लुटली, गाया कापल्या जाऊ लागल्या पंढरपुरामध्ये. एक वेगळं थैमान घातलं. हे सगळं ऐकताना, हे सगळं पाहताना सामान्य माणूस देखील गर्भगडीत झाला. अरे काय चाललेलं आहे? परमेश्वरा, पांडुरंगा, अरे बाबा कुठं आहे? काय काय पाप केलं आम्ही की याचा अशा पद्धतीनं आमच्यावरती सूड उगवला जातो आहे? त्याची तमान बाळग का पुढं? खान वाकडा तिकडा चाललेला, खान वाकडा तिकडा चाललेला, खानानं गाठलं शिंगणापुरीला हळदी, गाठलं शिंगणापुरीला हळदी. शिखर शिंगणापूर आमच्या प्रत्यक्ष मोठ्या महादेवाचं स्थान. आणि मग या शंभू महादेवाला अफजल खान म्हणत आहे, हे महादेव, तुम भले ही मोठा महादेव कहलाते हो, तो दिखा तेरी करामत, हम हमारी करामत दिखा दे. खान वाकडा तिकडा चाललेला, खान वाकडा तिकडा चाललेला, खानानं गाठलं शिंगणापुरीला हजी, गाठलं शिंगणापुरीला हजी, गाठलं शिंगणापुरीला हजी. रहमतपूर मार्गे, सातारा मार्गे पुढा खानाला वाईला, वाईमध्ये तळ ठोकून वेगळ्या पद्धतीची बोलणी करण्यासाठी शिवाजी महाराजांचा एक खबऱ्या त्यांनी तिकडे पाठवला. त्याच्यासाठी कृष्णाजी भास्कर वकील त्यांना पाठवला. आणि तिकडं काय चाललेलं आहे? शिवाजी महाराजांनी असं दाखवलं, मी त्यांना घाबरतो, महाराजांच्या भेटीला मी तयार आहे, तो करावा, मी तुम्हाला शरण येतो. शिवाजी महाराजांची ही संकल्पना खानाच्या लक्षात आली. प्रतापगडाच्या पायथ्याशी हे हे त्यावेळेची परिस्थिती अतिशय कठीण होती. वेळेच्या अभावानं, वेळेची मर्यादा राखून मी आपल्याला बोर करू इच्छित नाही. तुम्ही आतापर्यंत मला समजावून घेतलं, याच्यात मी धन्यता मानतो. कारण हे कसं आहे, अंधार दाटलेला, त्यावेळेचा अंधार दाटलेला, एक दिवा पाहिजे, एक दिवा पाहिजे, हरी आरक्षणासाठी शिव या जिजाऊचा शिवा पाहिजे, या रक्षणासाठी, या रक्षणासाठी जिजाऊचा शिवा पाहिजे. या सगळ्याचा मोठा शामियाना उभारलेला आहे. गडाच्या पायऱ्या महाराज उतरत आहेत. हे लक्ष पाहिल्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं की समोर जेव्हा महाला बरोबर आहे, पण सय्यद बंडा देखील तिथं तलवार घेऊन उभा आहे. महाराजांनी इथं फरमान काढलं, तो सय्यद बंडा बाजूला घ्या, निशस्त्र करा.
निशस्त्र करून भेटीचा दिवस उघडला आणि महाराजांनी प्रवेश शामेत केला. कानानं पाहिलं वाघाला, कानानं पाहिलं सिंहाला, सिंहानं पाहिलं कानाला, सिंहानं पाहिलं कानाला. दोघांची नजर नजर झाली. आओ मिलो हमें मिलो, ओ शिवाजी हमें मिलो. आणि अफजल खानाने हात पुढे फैलावलेले आहेत. शिवाजीला मिठी मारणार आहे. शिवाजीची तयारी अशी झालेली आहे की त्यांनी अस्त्रामध्ये पिशवा लपून ठेवलेला आहे. खानाला लपवलेली तलवार उपसलेली आहे. शिवाजीवरती वार केलेला आहे. शिवाजीच्या लक्षात आलेला आहे. खानानं आपल्यावरती घावा केलेला आहे. हस्तनीतून पिशवा काढायला हस्तनीतून पिशवा काढायला समोर कोचळला तो घुसवला. उभा फडला अफजल खानाला जी, उभा फडला अफजल खानाला जी, जलखानाला जी, अफजल खानाला जी, याला दगा दगा दगा. धन्यवाद सर्वांना. एक वेगळ्या पद्धतीचा एक सलामी. जय भवानी. आता तरी म्हणा जय भवानी. बोला शिवाजी महाराज की, बोला शिवाजी महाराज की. धन्यवाद. धन्यवाद. खरोखर अत्यंत आवेशपूर्ण अशा वाणीमध्ये प्राध्यापक अरुणराव जाधव सर आपण पोवाडा सादर केलेला आहे. मनापासून धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठानचे संचालक सौ शबनम खान, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष शंकरगौडा हादीमनी, रोटरी युवराज पोटे, MPSC न्यूजचे पत्रकार आदरणीय प्रभाकरजी तुमकर, आदरणीय अतुलजी पवार, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. आणि खऱ्या अर्थाने ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत अशा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते यांचा परिचय सादर करत आहेत. समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठानच्या सहसचिव माजी आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती कुसुम वाळुंज मॅडम. नमस्कार. मला माहिती आहे, पण मी माझ्याकडे जे आलेलं काम आहे ते जास्तीत जास्त कमी वेळात करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी प्राध्यापक माननीय लहूजी गायकवाड यांना व्यासपीठावर थोडं निमंत्रित करते. आधी सर, परिचय करून देत असताना समोर व्यक्ती असेल तर बरं होईल ना. सगळ्यांनी जरा आता इकडे लक्ष द्या. बघा, तुम्हाला समजतंय का? दूध, दही, ताक, लोणी आणि तूप सगळे एकाच कुळातले असतात, पण प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते. कारण हे श्रेष्ठत्व जे असतं ते जन्मापासून लाभत नाही, मिळत नाही, तर आपल्या कर्तृत्ववान आणि कलागुणांमुळे निर्माण होतं. असे स्वतःच्या कर्तृत्वाने जे गुण निर्माण केलेले आहेत ते माननीय प्राध्यापक डॉक्टर लहूजी गायकवाड. डॉक्टरेट मिळवण्याचा विषय त्यांचा जो होता तो होता जुन्नरचा इतिहास. आणि म्हणून स्वतःच्या भूमीशी एकनिष्ठ असलेले हे सर नारायणगावला आपली सेवा देत आहेत. त्या कॉलेजचं नाव आहे ग्रामोन्नती मंडळ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज. हे काम करत असताना त्यांनी धडाडीने शिक्षण घेतले. थोडंसं जर आपल्या लक्षामध्ये येईल, मी जो बायोडाटा पाहिला तो पाहिला BA, MA, त्यानंतर B.Ed आणि सर्व ठिकाणी ते
डिस्टिंक्शनमध्ये पास झालेले आहेत. ज्या जुन्नर तालुक्यात ते राहतात त्या सर्व परिसरामध्ये रांजणी, लोहगड, माहुली किल्ला, पुरंदर किल्ला, रतनगड, बेल्हेगाव, जुन्नरची लेणी, खोडद, नारायणगाव इत्यादी सर्व ठिकाणांचा ऐतिहासिक अभ्यास त्यांनी केलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं आणि सगळ्यात जे बुद्धिवंतांना जी पद मिळतं ते म्हणजे रिसोर्स पर्सन, याचं काम त्यांनी केलेलं आहे. मला तर असं वाटतं की मी सांगण्यापेक्षा त्यांना आता बोलायला जास्त वेळ मिळावा म्हणून मी एकच गोष्ट सांगते की ज्या देशाला इतिहासाची तहान असते तोच देश महान होतो. आणि म्हणून इतिहासाची तहान असणारे गायकवाड सर, कारण ज्यांना आपल्या देशाचा इतिहास माहीत नसतो त्यांचं भविष्यकाळ अंधारात असतो. आणि म्हणून आपल्याला असा मार्ग दाखवण्यासाठी आज या ठिकाणी गायकवाड सर आलेत. त्यांचा खरं वास्तविक परिचय मी वेळेअभावी अतिशय आवर्ता घेतलेला आहे, पण त्यांच्या मानाच्या तुऱ्यासाठी मी एकच सांगेल की 200 लोकांचा गट एकदा चालता चालता इतका थकला की त्यांना पाणीही प्यायला मिळेना, खायला मिळाले नाही, गलित गात्र होऊन ते एका जागी बसले. त्यांच्यात चालण्याची ताकद उरली नाही. पण एकानेच असं म्हटलं की शिवाजी महाराज की जय, आणि सगळेजण उठून चालायला लागले. ते चालण्याची ताकद देण्याची व्याख्यानामधली ताकद जी आहे ती गायकवाड सरांकडे आहे. म्हणून मी त्यांना विनंती करते की आपण आमच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती नक्कीच भराल. आणि म्हणून मी या ठिकाणी माझा त्यांचा जो अल्पपरिचय करून दिलेला आहे त्यात माझ्याही मनाला समाधान नाही, पण तरीसुद्धा मी माझा परिचय करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर खऱ्या अर्थाने ज्यांचं वक्तृत्व ऐकण्यासाठी आपण सर्व आतुर झालेलो आहोत असे डॉक्टर आदरणीय लहूजी गायकवाड सर आपलं व्याख्यान सुरू करत आहेत. सर्वांनी एकदम शांत राहून हे सगळं व्याख्यान आपण ऐकायचं आहे. पाठीमागे कुठल्याही मुलांचा यत्किंचितही आवाज नको. सभागृहातील सर्व मान्यवर, ज्यांच्या शिक्षण क्रांती या विचारांना घेऊन आपण सगळेजण एका वेगळ्या वाटेनं, खूप छान वाटेनं या सभागृहात आलोत. वास्तविक मोबाईल आणि व्हॉट्सअपच्या विद्यापीठाच्या जमान्यामध्ये मुद्दाम शब्दप्रयोग केला. मोबाईल आणि व्हॉट्सअप विद्यापीठ. व्याख्यान संस्कृती जिथं लयाला पावली अशा तळेगाव नावाच्या गावामध्ये ती उदयोन्मुख होते आणि विकसित पावते, यापेक्षा वेगळा आनंद हा येणाऱ्या वक्त्याला मिळणार नाही असं माझं मत आहे. श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे, आणि ज्यांच्याविषयी मला खूप भरभरून ऐकायला मिळालं, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ तळेगाव, आणि ज्यांच्या व्याख्यान मला चालवली जाते द नेम इज स्वामी विवेकानंद, माननीय डॉक्टर संतोषजी खानगे साहेब, रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, माननीय अध्यक्ष मॅम नंदकुमार शेलारजी, दादासाहेबजी, बाळासाहेब शिंदे, मिलिंदजी शेलार, सुदाम दाभाडे, सुमतीताई निलवे, माननीय मोरे साहेब जे गाववाले निघाले,
कारण अमेरिकेत जरी गेलो तरी मी भारताचा की जवळणूक येते, म्हणजे जवळीक वाटते. मी पुण्याचा म्हटल्यावर आणखी जवळीक वाटते. गाववाले नावाची एक कन्सेप्ट जरा वेगळीच आहे. आणि माननीय संतोष साहेब मला असं म्हणाले की आमच्या संस्थेच्या ब्रीद वाक्यामध्ये मोठं ब्रीद आहे. संस्थेच्या ब्रीद वाक्यामध्ये तुमची 2 शब्द आहेत, अध्यात्म आणि विज्ञान. सभागृहातील सर्वांना फार विनम्रतापूर्वक भाषण सुरू करण्याच्या पूर्वी 2 गोष्टी माझ्या स्वतःच्या कमतरतेच्या तुमच्यासमोर मांडतो, मग भाषणाची सुरुवात करतो. मी कोणत्याही भाषणाची सुरुवात याच वाक्यानं करतो. ते म्हणजे, मी जे बोलेल ते खरं आहे असं नव्हे, पण जे खरं आहे तेच मी बोलेल. तस्मात् शास्त्र प्रमाणम्. माननीय मॅडम यांनी ओळख करून देताना बरेच शब्दप्रयोग केले. त्यातले कित्येक लागू होतात, लागू होत नाहीत, ते बोलल्यानंतर तुम्ही ठरवा. ज्या शिक्षणविषयक विचारधारेला आणि आधुनिक पुरोगामी पद्धतीला घेऊन संतोषजी आपण वाटचाल केली. आपण माझ्यापेक्षा वयानं मोठे आहात आणि ज्या शिक्षण संस्थेला नाव देताना किती विचारपूर्वक डोळसनाथ महाराज, ती दृष्टी, समाजाचं भान, समाजाचं प्रेम आणि रोटरी क्लब आणि विवेकानंद यांचा एक वेगळा संबंध मला आता अधोरेखित करायचा आहे. मी स्वतःही रोटरी क्लब नारायणगाव 3131चा सदस्य आहे. रोटरीच्या कामासाठी अनेक ठिकाणी बाहेर जातो आणि हा प्रसंग सांगायला मला आवडतो. माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असा शब्दप्रयोग करणारे स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोच्या परिषदेत बोलायला उभे राहिले, पण तत्पूर्वी या माणसाची अवस्था काय होती, ज्यांना वास्तविक अर्थानं असा जर विचार केला विवेकानंदांचं शिक्षण किती होतं, तर ते रूढ अर्थानं ग्रॅज्युएटसुद्धा नव्हते. म्हणजे पूर्ण त्यांचं साधं पदवीपर्यंत शिक्षणही नव्हतं. पण ज्या अमेरिकन फिलॉसॉफरला आणि प्राध्यापकाला भेटायला गेले, त्या एका भगिनीनं ओळख करून दिली होती. तेव्हा त्या प्राध्यापकांना वाटलं BA झालेल्या मानसशास्त्राच्या मुलाशी किती बोलायचं, म्हणून त्यांनी आला तर आता 2 मिनटं बोलू, आहे कोणी भारतीय माणूस, त्यात वस्त्र अशी आहेत, म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. शनिवार होता. 30 मिनिटाची वेळ 3 तास टळून गेले तरी विवेकानंद एकमेव व्यक्तिमत्व बोलत होते. शेवटी त्या प्राध्यापकानं, तो अमेरिकेच्या समग्र खंडाचा तत्वज्ञानाचा प्रमुख होता, तेव्हा त्यांनी सांगितलं, इंडियन फिलॉसॉफी इज द रियालिटी ऑफ सायन्स. तुमच्या ब्रीद वाक्यामध्ये विज्ञान आणि अध्यात्म आहे. मित्र हो, जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. म्हणून विज्ञान आणि अध्यात्म जेव्हा एकाच वेळी हातात घालून पुढे जातं, तेव्हा खऱ्या अर्थानं इतिहासाच्या समृद्धीची आणि समाजाच्या समृद्धीची सुरुवात होते. विवेकानंदांचं वर्णन त्या माणसानं शिकागो परिषदेला एका ओळीत लिहिलं. युरोप आणि अमेरिका खंडातील समग्र तत्वज्ञानाच्या प्राध्यापकांना एकत्र केलं तर या सर्वांचा व्यासंग ज्यांच्या पासंगालाही पुरणार नाही, असा निसंग स्पृही योद्धा व्यक्तिमत्व असलेलं नेतृत्व मी शिकागोच्या परिषदेला पाठवित आहे. ज्या सभागृहात विवेकानंदांनी भाषण दिलं, त्या सभागृहाला सगळा समाज विसरला होता, पण रोटरी विसरली नव्हती. 100 वर्षे जेव्हा पूर्ण झाले या भाषणाला, तेव्हा रोटरीनं आपलं जागतिक संमेलन त्या सभागृहात घेतलं होतं. म्हणून ज्यांच्याकडं ही विवेकानंदांची दृष्टी, समाज घडवण्याची दृष्टी आहे, अशा मान्यवरांनी आयोजित केलेली ही व्याख्यानमाला आता भाषणाची विधिवत सुरुवात करतो. मला विषय फार सुंदर दिलेला आहे, शिवपूर्वकालीन भारत आणि आक्रमकांच्या लढाया. आयोजक असलेले आमचे मित्र डॉक्टर प्रमोद बोराडे सरांचा जो एरिया आहे मास्टर कीचा, ते मास्टर ऑफ माइंड आहेत शिवकाळाचे. मला म्हटले, सर त्यात तुम्ही हस्तक्षेप करायचा नाही. पण माननीय संतोष सरांशी काही वेळापूर्वी मी एका मुद्द्यावर बोललो, त्यामुळं प्रमोद बोराडे सर तुमची माफी मागतो. आणि ते वाक्य तेवढाच एक फक्त शिवकालामध्ये प्रवेश करून मी पुन्हा माझा पाऊल मागे घेतो. मी संतोषजी सरांशी बोलताना असं म्हणाला की या दादांनी पोवाडा गेले वाटतं, त्यांनी पोवाडा सादर केल्यानंतर धमनीमधले रक्त पेटू द्या. आपल्या शरीरातल्या प्रत्येक नसेचं रक्त का बरं क्षणभर हल्लं, असं काय कारण आहे? याचं कारण काय आहे हे फक्त थोडक्यात सांगतो. ज्या शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना, म्हणजे जुन्नरवरनं कर्नाटकातनं पुन्हा महाराष्ट्र
पुण्याला आणताना किमान त्यावेळी ज्यावेळी राजांचं वय 7 वर्षाचं होतं तेव्हा राजांना शिकवण्यासाठी 20 पगारी शिक्षकांची नियुक्ती केली होती. वयाच्या 7व्या आणि 14व्या वर्षापर्यंत शिवाजी महाराजांना मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, फारसी, कानडी, तेलुगू आणि पोर्तुगीज एवढ्या 7 ते 8 भाषा या माणसाला अवगत होत्या. हा लेखी इतिहास आहे. 24 एप्रिल 1673चं एक पत्र आपल्या विचारार्थ ठेवतो. त्या इंग्रजी वर्तमानपत्राचा अग्रलेख होता, ऑल महाराष्ट्रीयन पीपल नो दॅट छत्रपती शिवाजी महाराज, आता तेव्हा इज आहे, मी आत्ता वॉज वापरतो, वॉज ऑल महाराष्ट्रीयन पीपल नो ही वॉज द किंग, मराठा किंग, बट अकॉर्डिंग टू इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स शिवाजी वॉज नॉट ओनली मराठा किंग, he was the master of country. I think there is difference between master of country. I think there is difference between master of country, capability and a capacity of master of country, and difference between Maratha king and master of country. यात खूप मूलभूत फरक आहे. ही सुरुवात कुठून झाली? ज्या वीरमाता जिजाऊंनी स्वतःच्या मुलाला घडवण्याची सुरुवात कशी केली बघा. आता मी या भाषणाची इथं मागे जातानाची सुरुवात करतो. ज्यावेळी एखाद्या न्यायासनाच्या मागे खंबीर अशी प्रशासकीय यंत्रणा उभी असते तेव्हा त्या खंबीर यंत्रणेला सावरून धरण्यासाठी एक प्रशासकीय शिस्त लागते आणि ती प्रशासकीय शिस्त बाळा तुला निर्माण करायची आहे. तिचं नाव स्वराज्य. आत्ता गोव्याचे जे विद्यमान मुख्यमंत्री झाले 2018 साली, ते आणि आम्ही एका कार्यक्रमात होतो, म्हणजे भूषण म्हणून सांगत नाही, मी त्यांच्या विधानसभेत भाषणाला गेलो होतो तेव्हाचा किस्सा आहे. त्यांनी विचारलं काय हो महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी, जरा 2 वाक्यामध्ये फक्त समग्र शिवसृष्टीचं वर्णन सांगा. 2च वाक्यामध्ये. शेजारी सुधीर ढवळीकर होते अर्थमंत्री, त्यांना बजेट पेश करायला जायचं होतं आणि आम्ही बोलत होतो. मी एक वाक्य वापरलं, ते कितपत चुकीचं की बरोबर हे मी सांगत नाही, ते तुम्ही ठरवा. जमीन नांगरण्यापासून पीक घरात येईपर्यंतची हमी देणारी प्रशासकीय यंत्रणा म्हणजे स्वराज्य. आणि ती हमी देणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती. आता बोराडे सर क्षमा, मी तुमच्या एरियात प्रवेश करणार नाही, पण हा मुद्दा ज्या विचारामधनं सुचला, आय थिंक दॅट वॉज भगवद्गीता. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवा क्षैव किम कुर्वत संजय. मला विषय दिलेला आहे शिवपूर्व काळातल्या लढाया, पण खरा तर विचाराचा मुद्दा आहे बियॉन्ड द बॅटल. लढायांच्या पलीकडचं एक जग असतं. लढाई सुरुवात का होते? पहिल्यांदा ती शस्त्र अथवा अस्त्राने होत नाही, ती तुमच्या डोक्यात होते. जगात कोणतीही लढाई ही शस्त्र लढत नाही, आपलं डोकं लढतं. शस्त्र कोणाच्या हाती आहे, माझ्या की तुमच्या? शस्त्राला मालक नसतो, ते ज्याच्या हाती आहे. म्हणजे सफरचंद सुरी कधी ठरवत नाही सफरचंद कापायचं की बोट कापायचं की पोट कापायचं, ठरवतो तो माणसाचा विचार. म्हणून विचार जर बदलला तर जग बदलतं आणि लढाई संपुष्टात येते. या भारतभूमीनं युक्रेनसारखं युद्ध नको, तर बुद्धांचा विचार हवा, युद्धांचा नको. हे केव्हा कळतं आपल्याला? जेव्हा एखाद्या लढाईचा विचार आपण मूलतः समजावून घेतो तेव्हा. महाभारतात काय चित्रित केलेलं आहे? एका बाजूला 1 इंच भूमी सुद्धा मी तुम्हाला देणार नाही जी तुमच्याच बापाची आहे, हे ठणकावून सांगणारा दुर्योधन, आणि मी लढायला उभा राहतो म्हणून एका वैचारिक संघर्षामध्ये अडलेला अर्जुन. तुम्ही आणि मी सगळे बसलेले मागे मुलं हे अर्जुनाच्या भूमिकेत आहे. करू का नको करू? एका क्षणाला तो असं म्हणतो, देवा कुणाबरोबर लढायचंय? चलो सेन योरू भयोर मध्ये रथम स्थापय मेचूत. देवा बाजूला काय उभं केलं? चल आतमध्ये घेऊन. आतमध्ये गेल्यावर कुणाशी लढत? यांच्याशी. हे तर सगळे आपतासुखी आहे म्हटले. क्षमस्व, मी आता लढणार नाही. किन्नो राज्येने गोविंद, मला हे राज्य नको, मी लढणार नाही. पण तुला इथेच लढावं लागेल, तुला हे ऐकावंच लागेल आणि हे करावंच लागेल. याचं कारण हा समाज जो उभा करायचा आहे तुला,
त्या समाजाला उभं करण्याचं बीज आणि नेतृत्व हे अर्जुना तुलाच पेरायचं आहे. महाभारत आणि रामायण हे एपिक आहेत, घडले न घडले इतिहासाच्या पुराव्यात अजिबात जात नाही. जे जे चांगलं आहे ते नीर क्षीर वृत्तीनं उचलावं. मला असं वाटतं शिवाजीराजांच्या 36 गुणांपैकी 6 गुण जरी आपल्याला आले ना तरी आपण राजांना खऱ्या अर्थानं त्यांच्या संस्कृतीचे पाईक होऊ. इतिहासातल्या घडलेल्या प्रत्येक घटनेनं, प्रत्येक माणसाकडनं, प्रत्येक चरित्राकडनं जे घेता आलं ते घ्यावं. विवेकानंदांकडनं ध्यान घ्यावं, छत्रपतींकडनं अभ्यास घ्यावा, राजकारण्यांकडनं दृष्टी घ्यावी, कसं वागावं. हो, जगात कोणताही माणूस वाईट नसतो, फक्त आपण त्याच्याशी कसं वागतो त्याच्यावर जग अवलंबून असतं. म्हणून अर्जुन म्हणतो मध्ये ने पुन्हा बाहेर ने, आता लढणार नाही. हीच गीता जर रणांगणाऐवजी AC रूममध्ये सांगितले असते तर आय थिंक नॉट इफेक्ट, काहीही परिणाम झाला नसता. एवढं सगळं सांगितल्यावर सांगितलं तुला धनुष्य उचलावं लागेल, तुला लढावं लागेल. मला असं वाटतं हे लढणं म्हणजे एक वैचारिक लढाई आहे. किती लढायचं? आता या सगळ्या लढाईमधनं शिकायचं काय? 18 अक्षौहिणी सैन्य, अमुक अमुक धर्मक्षेत्रावरती ती लढाई झाली. वास्तविक अख्खी भगवद्गीता आणि अख्ख्या लढाया कळल्या नाही तरी चालेल, काही बिघडत नाही. फक्त 2 शब्द कळावेत, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मधला धर्म, गीतेच्या पहिल्या अध्यायातला पहिला शब्द धर्म आणि शेवटचा शब्द मम. तो श्लोक खूप मोठा आहे, त्यात जात नाही मी. मम धर्म मम, माझा स्वतःचा धर्म मला कळला तर मी जग जिंकलं. विवेकानंदांचा धर्म होता उत्तमातलं उत्तम बोलणं. माझा धर्म आहे आलेल्या 50 लोकांपैकी एकाही व्यक्तीला असं वाटता कामा नये की माझा 1 मिनिट या वक्त्याचं भाषण ऐकल्यावर वाया गेला. तसं चांगलं सत्सद विवेक बुद्धीनं ऐसी बोली बोल की कोई न बोले झूठ, ऐसी जगह बैठ की कोई न बोले उठ, समाज आणि स्थलकालाचं भान ठेवून पुढे जायचं असतं. धर्म म्हणजे जीवन जगण्याची उत्कृष्ट कला. हे सगळे चिमुरडे जेवढे पुढे बसलेत ना, यांना भविष्यकाळ स्वतःचा घडवण्यासाठी स्वतःच्या जीवनाची उत्तमोत्तम कला ही शिकावीच लागेल, तसं उभं राहावं लागेल. असा हा गीतेतला वैचारिक संघर्ष. रामायणामध्ये यापेक्षा वेगळं नाही. कोण कुठे काय गेलं, कोणी कोणाचं काय पळवून नेलं, कोण कसा वागला, फॉरगेट इट, सोडून द्या. पण ही लढाई कशाची आहे? नीती आणि अनितीची लढाई आहे. त्याचबरोबर पुढे या वैचारिक संघर्षामधनं कोण कसा वागतो कशा प्रश्नामध्ये हे पण समजून घ्या. मी एका लढाईत एकाची मदत मागायला गेलो. आता दुर्योधन मदत मागायला गेल्यावर त्याच्या डोक्यात अहंकार होता. तो म्हणला मी राजा आहे, हा कृष्ण झोपलेले आहेत, मी कुठं बसायचं? तो पायाशी बसायचा, तो उशाला बसला. अर्जुन शेवटी गेला, म्हटलं आपण कोण आहे? याचकच आहोत. मी मागायलाच आलो ना, म्हणजे याचक आहे. तो पायाजवळ बसला. कृष्ण उठल्यानंतर पहिल्यांदा माणसानं पायाकडे पाहिलं, डोक्याकडे नाही. आणि क्षणात सांगितलं, याला म्हणतात बुद्धिमत्ता. मी दोघांनाही मदत करायला तयार आहे, परंतु मी अति शस्त्र धरणार नाही. दुर्योधन म्हणाला आय एम द फर्स्ट, तुम्ही शस्त्र धरणार नाही, तुम्ही काय कामाचे, व्हा बाजूला, तुमचं सैन्य मला द्या. आता अर्जुनाला ऑप्शनच राहिला नव्हता आत्ताच्या भाषेत. म्हणलं देवा तूच उरलं, ये आता माझ्याकडे, चल काय काम करतो, ॲज अ ड्रायव्हर. आत्ताच्या भाषेत विवेकानंदांचं वाक्य चुकीचं नव्हतं बरं का. आईला म्हणताना मला चालक व्हायचं आहे. विवेकानंदांच्या आईने हा सगळा इतिहास आपल्या मुलाच्या समोर मांडला होता. म्हणून आपला सगळा इतिहास आपल्याला ज्ञात झाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी संध्याकाळचं जेवण कबीरांचे दोहे म्हटल्याशिवाय जेवण होत नव्हतं. हे वाक्य आणि स्वतःच्या बायकोचे दागिने गहाण ठेवून या यांच्या वडिलांनी ग्रंथालय उभारलं होतं. आपल्याकडे गावाच्या मध्यभागी काय असतं, गावाच्या बाहेर काय असतं आणि गावाच्या कोपऱ्यात काय असतं, त्या आलयविषयी मी सविस्तर भाष्य करत नाही. त्यामुळे आपण कृपया सुज्ञात ते लक्षात घ्या, समजून घ्या. तो म्हणला आता तू काही नाही, एकटाच ये माझ्याकडे, पण मागताना सुद्धा काय मागायचं? ज्याचा स्वामी अपोजिट पार्टीकडे आहे त्याचे अनुयायी आणि कार्यकर्ते आपल्याला मतदान करतील का? जरा विचार राजकारणाच्या भाषेमध्ये. म्हणजे कृष्ण समोर आहे आणि कृष्णाचे सैनिक कौरवांच्या सैन्यामध्ये, ते पांडवांच्या विरुद्ध लढतील का? असा एक साधा विचार सुद्धा महाभारतातल्या दुर्योधनाच्या डोक्यात त्या क्षणाला डोकावला नाही.
म्हणून हा रामायण आणि महाभारताचा एक वैचारिक संघर्ष, आपली मागणी काय असावी, आपण कसं वागावं, कसं बोलावं, हो कसं वागावं, कसं बोलावं, किती माधुर्य असावं, आणि मागायला गेलं तर ताकाला गेल्यानंतर भांडं तरी का लपवावं, जे आहे ते स्पष्टपणानं सांगावं, होय मी याचसाठी आलो आहे. विवेकानंदांना जेव्हा विचारलं तुम्ही या इथे कशासाठी आलात शिकागोच्या परिषदेत, तेव्हा त्यांनी निक्षून सांगितलं, आय एम द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ हिंदुझम इन इंडिया, मी यांचा प्रतिनिधी म्हणून आलोय. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना प्रतिनिधी म्हणून भारतातनं कोणी रिकमेंड केलेलं नव्हतं, अमेरिकन फिलॉसॉफरने केलं. हेही एक महत्त्वाचा मुद्दा हा विचाराचा आहे. 4-6 दिवसानंतर गुढीपाडव्याचा सण सर्वत्र साजरा होणार आहे, येईल आता. हा गुढीपाडव्याचा सण सुद्धा एका लढाईनं सुरुवात झालेली आहे, आणि ती लढाई आहे आमच्या जुन्नरची. भारताच्या इतिहासातील विशेषतः महाराष्ट्र नावाच्या शब्दाचा प्रयोग आणि महाराष्ट्र ही कन्सेप्ट ज्यांनी तयार केली, राबविली आणि आचरणात आणली आणि नाम दिलं महाराष्ट्र देशा, अशी ही लढाई सगळ्यात पहिल्यांदा शालिवाहन शक म्हणजे एका नव्या कालगणनेचा उदय ज्यांनी दिला, दॅट वॉज गौतमीपुत्र सातकर्णी आणि नहपान नावाच्या ह्या 2 व्यक्ती होत्या. भारताच्या इतिहासात पहिली आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह करणारी जुन्नरची स्त्री, तिचं नाव नागडिका. हो, पहिली लग्न कुणाशी करावं आंतरजातीय, थेट राजाच्या मुलाशी. पुढची पट्टराणी तीच झाली. भारताच्या इतिहासातला गणित आणि अंकगणिताचे सिद्धांत भास्कराचार्यांच्या अगोदर, वराह मिहिरांच्या अगोदर, वर्ग आणि वर्गमुळाचे सिद्धांत, हिस्ट्री ऑफ मॅथमॅटिक्स, हे प्रसिद्ध आहे. आमच्या जुन्नरच्या नाणेघाटात आहे. तुमच्या शाळेची सहल घेऊन संतोष साहेब एकदा आमच्याकडे या, मी स्वतः मुलांना सांगण्यासाठी येईल, मला आनंद वाटेल. त्या जुन्नरला जी लढाई झाली, भारताच्या इतिहासातली शक प्रवर्तन करणारी पहिली लढाई. इसवी सन 78च्या सुमारात इराणच्या बॉर्डरवरनं काही लोक आपल्याकडे आले. त्यांच्या 5 शाखा होत्या, त्यातली एक आपल्या मावळ परिसरामध्ये पश्चिम पट्ट्यात राहत होती, तिचं नाव मीन. इसवी सन 78मध्ये इथे आल्यानंतर त्यांनी इथल्या प्रस्थापित यंत्रणेला हकलून लावलं, म्हणजे सातवाहनांना पराभूत करून थेट आंध्रमध्ये नेलं. म्हणून त्यांचं नामकरण झालं आंध्रभृत्य. पुन्हा ते 20 वर्षानंतर परत आले मावळ भागामध्ये, म्हणून त्यांचं नाव पडलं आंध्र मावळ. आणि ज्या दिवशी इसवी सन 78 पासून पुढे 20 वर्षानंतर म्हणजे 28मध्ये या गौतमीपुत्र सातकर्णीने आपल्या आळसलेल्या सैन्यामध्ये जो प्राण भरला, पुराणांमध्ये ही कन्सेप्ट मातीच्या सैन्यात कुंभारानं प्राण भरला अशी वापरलेली आहे. काल निर्णयाच्या मागे त्याचा इतिहास फार बारकाईनं दिलेला आहे. त्याने असा मातीच्या सैन्यात प्राण भरून एक वेगळा इतिहास त्या क्षणाला घडवला आणि नहपान नावाच्या इराणी आक्रमकाला जुन्नर आणि महाराष्ट्रातनं थेट भूतच्या बंदरात नेऊन बुडवलं. आणि त्या क्षणापासनं त्याच्या घोड्यांनी 1, 2, 3 समुद्राचं पाणी पिलं, म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि गुजरातची किनारपट्टी, हिंदी महासागर, या सगळ्या 3 समुद्रापर्यंत यांच्या स्वराज्याचं किंवा यांचं राज्य मित्रहो पसरलेलं होतं. या सगळ्या पसरलेल्या राज्याचा तो अधिपती झाला आणि त्याने या विजयाच्या प्रित्यर्थ, म्हणजे अजून रामायण लिहिलं नव्हतं बरं का स्क्रिप्टमध्ये, ते एपिकमध्ये होतं पण स्क्रिप्टमध्ये नव्हतं, ते गुप्त काळात लिहिलं गेलं. 4थ्या शतकामध्ये त्याला मनुस्मृती आणि रामायणाच्या स्क्रिप्ट आगे मागे अशा सरळ लिहिल्या गेलेल्या आहेत. गुप्त इसवी सनाचं 4थं शतक. अजून वराहमिहीर सुद्धा जन्माला यायचे होते आणि आर्यभट्ट देखील जन्माला यायचे होते. अशा वेळी ही घडलेली घटना. त्यावेळी त्याने महाराष्ट्र भूमी अधिपती, म्हणजे महाराष्ट्राचा मी अधिपती आहे, महाराष्ट्र, महाराष्ट्रीक, हे त्यांचं जुन्नरच्या नाणेघाटाच्या शिलालेखेत कोरलेलं वाक्य आहे. आणखी पुढे मराठी भाषा किती जुनी, ही लढाई आपल्याला सांगते. मराठी भाषा किती जुनी आहे ही लढाई सांगते. महारठी ते मराठी, महाराष्ट्रीक असा ब्राह्मी लिपीतला हा मोठा शब्दप्रयोग आहे. म्हणून या एका लढाईचं महत्त्व किती विषयांना जन्म देणारं आहे हे फक्त ज्यांना बारकाईनं समजून घेण्याची आवश्यकता आहे असेच लोक समजून घेतात आणि ते कळतं.
यानंतर एका लढाईनं एका राज्याचं विश्व बदललं. माणूस बदलला गेला सगळा. आणि जगात सगळ्यात अवघड गोष्ट काय असेल ते माणूस बदलवणं. माणूस बदलवणं हे सर्वात अवघड गोष्ट आहे. तो कदाचित क्षणभर रंग बदलेल, पण जोपर्यंत त्याच्या हृदयस्थ अंतरंगाची बदल म्हणजे त्याच्या हृदयस्थ अंतरंगाचे बदल होत नाहीत तोपर्यंत तो अंतर्बाह्य बदलत नाही. आणि अंतर्बाह्य जर माणूस बदलायचा असेल तर तुम्हाला ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये या हृदयीचे त्या हृदयी घातले, या हृदयीचे त्या हृदयी घातले अशी एक कला अवगत असावी लागते. ही एक कला आहे. याला वैदिक धर्मशास्त्रामध्ये म्हणतात इंगित विद्याशास्त्र. हो, इति गुह्यतम शास्त्र मीद मुक्त मया नघ. हो, एक शास्त्र आहे हे संस्कृत भाषेतलं. हे इंगित विद्याशास्त्र शिकावं लागतं. शहाजी राजांनी एक नोकर म्हणजे एक शिक्षक असे ठेवले होते जे शिवाजी राजांना फक्त हे इंगित विद्याशास्त्र शिकवते. त्यांना त्यावेळेस हजारो रुपये पगार दिला होता वर्षाला, वर्षासन बनून. हा इतिहास आपल्यासमोर खरं तर मांडणं एका अर्थानं गरजेचं आहे मित्र. म्हणून ही इंगित विद्याशास्त्र ते महत्त्वाचं आहे. हे कळण्यासाठी माणसं अंतरंगातून बदलण्यासाठी काहीतरी एक जस्ट क्लिक होत नाही, पण जेव्हा दृष्टी बदलते. महात्मा फुलेंची प्रचलित दृष्टी बदलली आणि त्यांनी शिक्षणाची क्रांती केली. म्हणून तुमची दृष्टी कशी असायला हवी? डोळस अशी दृष्टी, नाहीतर मग होते डोळे नव्हती दृष्टी असं नको. वैचारिक संघर्षामध्ये जाताना खूप चिकित्सा करावी लागते. सिकंदराच्या आक्रमणाचा उल्लेख मी आता करतो. सिकंदर के हौसले तो काफ़ी बुलंद थे, गया तो उसके हात खाली थे. सिकंदर डाईड विथ एम्प्टी हँड्स. गजनीच्या मोहम्मदाचं काय होतं? हजारो कोट्यावधी रुपयांची भारतातनं कमवलेली संपत्ती दुतर्फा रचून मध्ये झोपला आणि अंतकाळ जेव्हा आला तेव्हा त्याने सांगितलं अख्ख्या जगाला कळू द्या मी काही सोबत घेऊन जात नाही. मग सोबत येतं काय? जे चांगलं कराल तेच चांगले सत्कर्म तुमच्या समवेत येतील असं आपलं मित्र हो शास्त्र सांगतं. अलेक्झांडर भारतात आला, इराण मार्गे आला. याच्यावरती 2007 मध्ये डिस्कवरी नावाच्या चॅनलनं असा एक प्रोग्राम केला. थेट त्याच्या मूळ गावापासनं तर झेलम नदीपर्यंतचा सगळा प्रवास त्यांनी पायी करायचा. सगळ्या परवानग्या काढून त्यांनी 3 तासाची डॉक्युमेंटरी त्याच्यावर काढलेली आहे. कॅम्पेन ऑफ सिकंदर अलेक्झांडर द ग्रेट. सिकंदरची लढाई किती लोकांना मारलं, काय घेऊन गेला, दॅट वॉज नॉट इम्पॉर्टंट. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पराभूत झालो तरी एखाद्या पराभूत राजाला मी कसं वागवतो, किती अन्यायाने अत्याचारानं वागवतो. आणि जर मी अन्यायाने अत्याचारानं वागवलं तर त्याच्या डोक्यामध्ये बोधाची भावना येते का शोधाची भावना येते? सुडाची भावना येते का बोध घेतो? शोध घे प्रतिशोध नको, बोध घे परिदंभ नको, मानवतेचे सैनिक आपण. शेवटी सर्वात महत्त्वाचं काय असेल या कोविडच्या काळामध्ये? द बेस्ट ऑफ ह्युमॅनिटी, मानव. माननीय हेमंत महाजन सर त्यावरती बोलतील, ब्रिगेडियर असलेले. युक्रेनमध्ये काय चाललं आहे? हो, खूप म्हणजे भीषण. शेवटी मरतं कोण? हो, माणसंच. जगात माणूस जर सर्वात महत्त्वाचा प्राणी असेल तर अशी लाखो माणसं मारल्यानंतर जेव्हा त्या पुरूला जेव्हा विचारलं अरे तू पराभूत झाला, तुला कसा वागवायचा? मी पराभूत झालो असलो तुमच्याकडनं तरी मी राजा तुमच्याकडून पराभूत राजा म्हणून पराभूत झालो, पण मी जनतेच्या हृदयस्थ राजा आहे. जनतेचा हृदयस्थ राजा. जनतेनं मला राजा केलेलं आहे, तुम्ही राजा केलेलं नाही आहे. म्हणून राजा होणं वेगळं आणि हृदयस्थ राजा होणं वेगळं. आणि मी राजा आहे, मला राजा म्हणा असं म्हणणं वेगळं, जे आत्ता पाकिस्तानात चाललं आहे. हो, हे फार म्हणजे हे समजण्यासाठी फार सूक्ष्म मायक्रोस्कोपिक व्ह्यू असलेला विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. त्याने ठामपणानं उत्तर दिलं, मी पराभूत झालो तरी मी सैन्य व्यवस्था म्हणून पराभूत झालो आहे आणि ती माझी नैतिक जबाबदारी. मी राजापद सोडेल अथवा राहील, पण तुम्ही मला ॲज अ राजा म्हणूनच वागवावं. या एका बाणेदार उत्तरानं सिकंदर परत गेला. तुम्हाला म्हणजे हसू येईल अक्षरशः. सिकंदरानं भारतातनं घेऊन काय जावं? सिकंदर भारतातनं जेव्हा परत गेला तेव्हा भारत देशातल्या वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन गेला. हो, वेगवेगळ्या रेसिपीज
जेवढे म्हणून आक्रमक भारतात आले, या आक्रमकांनी स्वतःची एक देण आणली, इथनं काही खूप घेऊन गेले, विशेषतः भारताचे मसाल्याचे पदार्थ तो त्याच्या देशात घेऊन गेला. का, कशासाठी हवे होते, तो व्यापाराचा विषय, त्यामुळे मी त्यात जात नाही. दुसरा एका लढाईचा म्हणजे माणूस परिपूर्ण पद्धतीनं बदलल्यानंतर कितीही वैभव असले तरी त्या वैभवाचा तो त्याग करतो, आणि हा त्याग करणारी व्यक्ती म्हणजे देवानाम प्रिय सम्राट अशोक. इसवी सन पूर्व 261 आणि 263 या 2 वर्षांमध्ये अशोकानं अख्खा राज्य बदलवलं, स्वतः अंतर्बाह्य बदलला. कलिंगवर अनेकदा मगदानं केलेली स्वारी, आणि या कलिंगच्या लढाईमध्ये संध्याकाळी याच वेळेला जेव्हा तो विजयाच्या प्रित्यर्थ बाहेर पडला, तेव्हा मी कोणावर विजय मिळवलाय, या वास्तूंवर, या जागेवर, या इमारतीवर, ज्या माझ्या सोबत येणाऱ्या नाहीत, ज्यांच्यावर विजय मिळवला आणि ज्यांना मारलं ती माणसाशी विवळत पडलेली पाहिली. आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की अरे, आपण काहीतरी चूक करतोय. ही केलेली चूक पुन्हा उमगणं, पश्चाताप होणं, आणि या पश्चातापानं मित्र हो अंतर्बाह्य बदलणं हे फार वेगळं असतं. फार कमी लोकांना हे जमतं. भीष्माला हे सगळं माहीत होतं महाभारतातल्या, याचा पुढे काय होणार आहे. कृष्णानं तर सांगितलं पण होतं डायरेक्टली. एव्हाना त्यांना सांगितणारी एक सर्वसामान्य स्त्री होती, द्रौपदीनं सांगितलं होतं त्यांना, पुढे या महाभारताचा शेवट काय होणार आहे. यू आर द मास्टर ऑफ महाभारता, प्लीज स्टॉप दिस, यू हॅव कॅपॅसिटी अँड यू कॅन स्टॉप. म्हणजे एकदा रात्री द्रौपदी 11:15 वाजता भीष्मांच्या विचारू पण नाहीये. म्हणून संध्याकाळच्या याच वेळेला अशोक जेव्हा बाहेर पडले, तेव्हा अशोकानं सगळं पाहिलं ते जग लढायांचं. कुणाचा हात तुटलेला, कुणाचा पाय, कुणाचं काय, जे युक्रेनमध्ये लाखो ढीग आपल्याला मानवी प्रेतांचे दिसतात. काय करतोय आपण. इट्स अ म्हणजे मर्डर ऑफ ह्युमॅनिटी, एवढाच शब्दप्रयोग मी शाळा करू शकेल. तिथे गेल्यानंतर अशोक म्हणाला, अरे मला हे जिंकायचंय काय, मला हे करायचंय, क्षमस्व. घरी गेला आणि मुलगा आणि मुलीला विचार मांडला, अरे बाळांनो, माझ्या डोक्यात असा विचार आलेला आहे की या सगळ्यांना सोडून जो अहिंसेचा विचार बुद्धांच्या डोक्यातला होता, बुद्धांनी आणलेला, त्यावेळेस बुद्धांचा हा विचार, बुद्धांचं शास्त्र, बुद्धांनी मांडलेली गोष्ट. म्हणजे तुम्हाला खरं तर थोडा वेगळा विचार सांगतो. आज जो आंबा आहे ना, आंबा आपल्या पश्चिम पट्ट्यात जेवढा आंबा आहे, याचं एक नव्यानं ब्रँडिंग केलं जातं आहे, GI मॅपिंगचं. आम्ही त्याच्यावर काम करतोय. मला हा वेगळा संदर्भ कशात सापडला. लॉर्ड बुद्धा वॉज वर्किंग ऑन व्हाईट मँगो. आंबा हा पांढरा होता, याच्यावर गौतम बुद्धांनी कृषक क्रांती केली. हा एक वेगळा विचार. जेतवनला जेव्हा मी पाटण्याला गेलो आणि लुंबिनीलाही पाहिलं, तेव्हा सिंहली आणि महावंश आणि दीपवंश या ग्रंथांमध्ये हे उल्लेख आहेत. पण आपण सगळ्यांनी म्हणजे आज अभ्यासकांच्या बाबतीत बोलतो, नॉट ऑन कॉमन मॅन. फक्त अभ्यास ज्यांनी करायला हवा, इन्क्लुडिंग मायसेल्फ, मी त्याचा एक अविभाज्य घटक आहे. पण आम्ही एकच कादंबरी वाचलेली आहे, तो मी नव्हेच, आणि कोण लक्षात घेतो. आपल्या लक्षात आलंच असेल, त्यामुळे त्यात फार बोलत नाही. स्वतःच्या मुलाला आणि मुलीला हा विचार मांडला. एका क्षणात मुलगा आणि मुलगी तयार झाले, आणि ज्यावेळी कोणत्या जहाजाची सोय नव्हती, तेव्हा मुलगी आणि मुलगा श्रीलंकेला गेले. आज श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा जो प्रसार झाला, त्याचं एकमेव कारण मीन्स बॅटल ऑफ कलिंग. खारवेलाला हरवलं, हो हरवलं, पण त्याचे परिणाम, कदाचित ती लढाई झाली नसती तर आणखी कदाचित 50 सद्दाम हुसेन आणि पुतीन जन्माला आले असते, आजचे शब्द प्रयोग करून.
एका अर्थानं ते बरं झालं की अहिंसेचा विचार जो पुढे गांधींनीही मांडला, हा विचार सम्राट अशोकाने सर्वत्र प्रसारित केला. शेवटी देवानाम प्रिय सम्राट अशोकानं बांधलेल्या 84,000 स्तूपांचं पैकी एक सर्वात चांगला स्तूप आहे सारनाथ आणि सांचीला. हो, सारनाथचं त्यांचं पहिलं प्रवचन, त्या प्रवचनात वापरलेल्या वाक्यांचं आणि भाषेचं व्याकरण हे खरं लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर प्रसंग येतो, आपण सगळेजण विद्यार्थी हातामध्ये अंगठी घालतो, पण एक अंगठी घालण्याचा प्रसंग एका युद्धाचं आयुष्य बदलू शकतो बरं का. फक्त तुमच्याकडे पाहण्याची दृष्टी पाहिजे. रात्री पहाटे साधारणतः एक 4-4:30 वाजताच्या दरम्यान एका राजाला निरोप आला, सम्राट हर्षवर्धन. ज्या सम्राट हर्षवर्धनानं देशोदेशीच्या विचारवंतांना स्वतःच्या दरबारात एकत्र केलं आणि सगळ्या धर्माची चर्चा घडवून आणली. सर्व धर्म समभाव नाही, पुन्हा ऐका, सर्व धर्म समभाव नाही, सर्व धर्म स्वीकार. ज्या ज्या धर्मातील जे चांगलं ते निरक्षीर वृत्तीनं स्वीकारणं, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ धर्म अँड धम्मा. असा पहाटे निरोप आला आणि त्यावेळी सगळ्या गुप्तहेरांना थेट राजाच्या शयनकक्षापर्यंत जाण्याची थेट परवानगी होती. हीच महाराजांच्या काळातही होती. हो, गुप्तहेरांना, बहिर्जी नायकांना वेळ काळेचं बंधन नव्हतं. वेळ काळाचं एनी टाईम ही कॅन गो एनीवेअर, त्याही काळात तसंच होतं. गुप्तहेरांनी वार्ता आणली, राजे महाराज आपल्या बहिणीचं राज्य काल संध्याकाळी संपुष्टात आलं. बहीण आणि मेहुणीला त्यांना अटकेत टाकलेलं आहे. तुम्हाला ते राज्य सोडवायला जावं लागेल. 1-2 तासाच्या अवधीत सगळी सेना तयार करा. सेनापतीला बोलावलं, सगळे आले. 6 वाजता सगळे रेडी फॉर अटॅक. अशा वाड्यातनं, प्रासादातनं बाहेर पडले आणि सम्राट हर्षवर्धन नुकतंच झुंजूमुंजू होत होता. आपल्या हातातील अंगठी अशी बोटात घालत होते. बॅड लकली ती अंगठी या बोटात न जाता अशी गेली आणि मातीत पडली. तोपर्यंत 5 पावलं उतरून रस्त्यावर गेले होते. सेनापती म्हणाला, साहेब ही अंधश्रद्धा आहे की एखाद्या मोहिमेला जाताना आपली हातात अंगठी न जाण्याऐवजी, बोटात न जाण्याऐवजी ती मातीत पडते. ही अंधश्रद्धा आपल्या धर्मात मानली जाते. क्षणात उचललेलं पाऊल हर्षवर्धनानं हवेतच ठेवलं आणि त्या सेनापतीला समोर उभं करून सांगितलं, अंगठी हातात न गेल्यामुळे जी मातीत पडली आणि त्या मातीत पडल्यानंतर तिने स्वतःची मुद्रा उमटवली, ठसा उमटवला, तोच ठसा सेनापती म्हणून तुम्ही उमटवायला हवा, पण तुम्ही बाजूला वाहता, मी सम्राट म्हणून उमटवतो. आत्ताच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या भाषेमध्ये दिस इज द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. हा आहे सकारात्मक दृष्टिकोन. ग्लास अर्धा भरला की अर्धा रिकामा, याविषयीचं वर्णन खरं तर हे प्रत्येकानं आपापल्या डोक्यात, आपापल्या विचारसरणीनं करणं आवश्यक आहे. त्यानंतर येतो तो इतिहास इस्लामच्या भारतावरील स्वाऱ्यांचा. अनेक इस्लामिक आक्रमक भारतावर आले. आपली परिस्थिती राजे नसते तर काय झालं असतं मला संतोषजी सरांनी सांगितलं. त्यामुळे त्यावर मी भाष्य करत नाही, बोलत नाही. पण हे का घडलं हे दोनही प्रसंग मी सलग का सांगतो. वास्तविक मी मुद्दाम याची क्रोनॉलॉजी, कालक्रम बदलवलेला आहे. सम्राट हर्षवर्धनाच्या अगोदरही इस्लामी आक्रमक आले होते, पण मुद्दाम हा प्रसंग सांगितला. सेनापतीनं, म्हणजे हर्षवर्धनाच्या सेनापतीनं उच्चारलेलं वाक्य ते म्हणजे, आपल्या धर्मातील अंधश्रद्धेनुसार हे असं असं घडतं. शिवाजी महाराजांच्या सगळ्या स्वाऱ्यांचे वार, वेळ काय जरा शोधून पहा. आता तो बोराडे सरांचा प्रांत असल्याने मी हस्तक्षेप करणं योग्य नाही, त्यामुळे बोलत नाही. हर्षवर्धनानं जो शब्दप्रयोग ऐकला अंधश्रद्धा, मित्र हो, या वैज्ञानिक युगामध्ये, आपल्या संस्थेच्या ब्रीजमध्ये विज्ञान आहे, या वैज्ञानिक युगामध्ये अमावास्याच्या शनिवारी, बघा बरं का, अमावास्याच्या मंगळवारी, मंगळवार असताना भारताचं मंगळयान मंगळावर सुखरूप पोचलं, तरी तुमच्या आणि माझ्या पत्रिकेतला मंगळ आज तागायत कधी वजा झालेला नाही. हा अंधश्रद्धेचा सर्वात मोठा, म्हणजे अंधश्रद्धेविरुद्धची ही सगळ्यात मोठी लढाई आपल्याला पुरोगामी विचारांनी लढावी लागणार आहे, हे खरं आहे. म्हणून आपण स्वातंत्र्य झालो तरी 1947ला अजून अंधश्रद्धेच्या कुचकट विचारामधनं त्या गुलामीच्या पारतंत्र्यामध्ये आजही आपण आहोत.
खरी लढाई ही आहे. आपण ती डोळसपणानं, चिकित्सक बुद्धिमत्तेनं असा स्वच्छ आरसा घेऊन अशी पुसून टाकावी आणि एका नव्या विचारांनी मित्र हो उभं राहावं. गजनीच्या मोहम्मदाचा प्रसंग, 17 स्वाऱ्या करणारा हा माणूस सोरटी सोमनाथला जेव्हा आला तेव्हा सोरटी सोमनाथच्या स्वारीचं वर्णन त्यानं स्वतः केलेलं आहे. मी माझ्या मनाचं सांगत नाही. रस्त्याच्या दुतर्फा आम जनता उभी होती, लाखो लोक उभे होते. तो माझा हात असं धडधड करत होता आत जाताना, कारण मला लुटायचं होतं. बरंच काही लुटलं होतं, पण आज जेव्हा मंदिरात मूर्ती घ्यायला जाताना तो असा हात हलत होतो त्याचं. म्हणला एका जरी माणसानं एक दगड गोटी एवढा मारला असता तरी आमची राख रांगोळी झाली असती. पण याने हात लावला की याचे डोळे असे होतील, त्याचे डोळे असे होतील. आपल्याकडे अंधश्रद्धेची ती कुदृष्टी होती, आपल्याकडे तसं वैज्ञानिक दृष्टीच नव्हती. जर मित्र हो युरोपसारखी वैज्ञानिक दृष्टी आपल्याकडे ताकद होती बरं कधी. हो, प्राचीन भारतातील वैज्ञानिक परंपरा, निरंजन घाटे यांचं खूप सुंदर पुस्तक आहे प्राचीन भारतातील विज्ञान. हो, कुणी माना न माना, विज्ञान काय आहे आणि तत्वज्ञान काय आहे याचं उत्तर देतो. सायन्स कदाचित या शोधानंतर त्या शोधानं बदलतं, पण व्हॉट इज द फिलॉसॉफी? आय थिंक फिलॉसॉफी इज द रियालिटी ऑफ सायन्स. फिलॉसॉफी इज द रियालिटी ऑफ सायन्स. म्हणजे ऑल द ग्लिटर्स आर नॉट गोल्ड. चकाकतं, सोनं पण चकाकतं, पण जे जे चकाकतं ते सोनं नसतं, पोळ्याच्या बैलाच्या शिंगाला लावलेलं प्रसंगीचं मावळातलं बेगडही असतं. म्हणून कसं पाहायचं तर एकदम सूक्ष्मपणानं, चिकित्सक बुद्धिमत्तेनं, म्हणजे आपली दृष्टी आणि दृष्टिकोन हे दोनही चांगले असायला हवे. रस्त्याच्या दुतर्फा उभा असलेला कोणताही माणूस हा अंधश्रद्धेच्या शृंखला तोडून बोलायला तयार नव्हता. त्यानं सोरटी सोमनाथ लुटलं. मला इथे आठवण होते ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या बरोबरीने हातास हात घालून काम केलं. या संतोष साहेबांचे पूर्वीचे आजोबा आणि वंशजही यशवंतरावांबरोबर काम करत होते. महाराष्ट्राच्या राजकारणातले बोटावर निवडक मोजावे एवढे सुसंस्कृत राजकारणी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते त्यापैकी एक. यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर काम करणारे आणि वैचारिकदृष्ट्या काम करणारे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी या सोरटी सोमनाथच्या मंदिराच्या जेव्हा उद्घाटनाला आणि कलशाला गेले तेव्हा त्यांनी व्यवस्थापनाच्या समोर पहिला मुद्दा ठेवला, मी मंदिराच्या कलशरोहणाला येतो, पण हे मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं असलं पाहिजे तरच येतो, अन्यथा नाही. केलं ते. हो, मग ते तिथे गेले. हा सोरटी सोमनाथ म्हणजे पाटणचा इतिहास आहे. सोरटी सोमनाथ हे पाटणमध्ये, गुजरातमध्ये, तिथं त्या सगळ्या मंदिराला लुटल्यानंतर तो परत गेला. हजारो कोट्यावधीची समृद्धीची संपत्ती भारतातनं घेऊन गेला. नाहीतर तिकडे वाळूमध्ये अजूनही अफगाणिस्तानात तेल सापडत नाही. तिथे काय वाळू खाणार होते का? सगळे हिंदुस्थानच्या सुवर्णभूमीच्या पैशावर हा समाज त्यावेळी जगला होता. तो असू देत मोहम्मद कासिम असू दे, मोहम्मद गजनी असू दे, मोहम्मद घोरी असू देत, किंवा काल परवा 1526ला आलेला झैरुद्दीन मोहम्मद बाबर हा व्यक्तिमत्व असू देत. या सगळ्यांचा एक वेगळा इतिहास आहे. तो समजून घेणं आणि मुळापासून समजून घेणं आपल्याला मित्र हो आवश्यक आहे. त्यानं एक वाक्य म्हणजे त्या सगळ्या गोष्टीला अनुसरून मी एक वाक्य वापरतो. काळेपेटीच्या बॉक्समधली एक काळी पटकन मोडता येते, पण युजॅन सँडो नावाच्या एका बॉडी बिल्डरला एका माणसानं प्रयोग दिला, एक काळी मोडली, अख्खी पेटी दिली, म्हणलं आता मोड. नाही, एकीचे बळ मिळते फळ. सगळ्या इस्लामच्या बाह्य आक्रमकांचा सामना करताना आमच्याकडे नेमकं मित्र हो हेच नव्हतं. पृथ्वीराज चव्हाण, म्हणजे मी त्यावेळचं सांगतो, पृथ्वीराज चव्हाण जेव्हा तराईंच्या पहिल्या आणि दुसऱ्या युद्धात उतरले तेव्हा त्यांचं भांडण पहिलं मोहम्मद घोरीशी नव्हतं. ते भांडण कुणाशी होतं तर जयचंद्रशी होतं. का? तू हलक्या जातीचा, मी उच्च जातीचा. बरं, मग माझी मुलगी तुला देणार नाही. अरे तो माणूसच आहे ना, दे ना, काय फरक पडतो? हिंदी साहित्यातील पृथ्वीराज रासो जर वाचलं चंद्रभर राईचं तर आपल्या लक्षात येईल कशासाठी भांडतो आपण. योग्य वर आहे ना, मग द्या ना, कशाला त्याच्यावरून भांडणं? नाही, जमणार नाही. तिसऱ्या माणसाला बोलावलं. आता तिसऱ्याला बोलावल्यानंतर होणार काय? शेवटी अनेक जण एकत्र आले आणि एक एकटा पडला.
तर पराजय होतो. तरी झाला नाही. पहिल्या बॅटल ऑफ तराईनमध्ये पृथ्वीराज चव्हाण जिंकले. वास्तविक त्यांचं मूळ नाव चहामान आहे. चहामान, चौहान आणि पुढे चव्हाण हे आडनावाची खरं तर उपनाम कुल उत्पत्ती इतिहास आहे बरं का, एक वेगळा उपनाम कुल उत्पत्ती इतिहास म्हणजे तुमचं आमचं सगळ्यांचं आडनाव का पडलं तो वेगळा आहे. कधीतरी तुमच्या याची थीम घ्या, त्याच्यावर बरंच काही बोलता येईल. पुढे पहिल्या लढाईत मोहम्मद घोरी हरला आणि त्याने पुन्हा एकदा एक सहारा घेतला. तो सहारा म्हणजे मित्र हो, भारतीय समाजाच्या मनावर बसलेली अंधश्रद्धा. त्याने सांगितलं, मी तुम्हाला शरण आलो, मी पराभूत झालो आहे आणि तुमचं शास्त्र सांगतं शरणागताला कधीही मृत्यूदंड दिला जात नाही. दिलं सोडून, म्हटलं तुला सोडून दिलं. बॅक टू पॅव्हेलियन, परत गेला त्याच्याकडे. 1 वर्षाने परत आला, मग मात्र पराभूत केलं. तेव्हा पृथ्वीराजांनी आठवण करून दिली, म्हटलं मी तुझ्यासारखा वेडा नाही आहे. मध्ये एक वादाची गोष्ट आहे, हां, ही इतिहास म्हणून ऐकू नका. मी इतिहासाचा अभ्यासक आहे, स्टुडंट आहे, तरी जे खरं आहे ते सांगतो. इतिहास म्हणून ऐकू नका. पण असंही होऊ शकतं, आणि जर हे खरं असेल तर एखाद्या व्यक्तीकडे किती निपुणता असते. म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांकडे निपुणता होती. डोळे बांधून आवाजाच्या दिशेनं वेध घेऊन त्या माणसाचं शरसंधान करायचं. आणि तसं त्यांनी ते मोहम्मद घोरी म्हणलं, तुम्हाला हे का, जरा चेक करू बरं, या बरं इकडं. मैदानात गेले, असं दाखवलं सगळं. एकानं आवाज काढला, यांच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि पट्टी बांधल्यानंतर त्याने मोठ्याने आवाज केला. काही जमला नाही. एकाने आवाज केला, यांनी भलतीकडे बाण फक्त लावून धरला. अरे काय तुमचा नेम. हा मोहम्मद घोरीचा मूळ आवाज जेव्हा आला तेव्हा त्यांनी आपल्या भात्यातला बाण बरोबर त्या ठिकाणी टाकला आणि मोहम्मद घोरीचं निधन झालं. हा एक वादाचा विषय आहे. मोहम्मद घोरीचं निधन त्याच्या जमातीतल्या लोकांनी मारून केलं, हा एक वेगळा विषय आहे. ते सगळं काम आमचं इतिहास अभ्यासकांचं आहे, त्यामुळे त्यात जाऊ नका. आपण फक्त यातनं एवढाच मुद्दा घेऊ, तो म्हणजे एखाद्या लढाईमधनं, एखाद्या माणसाकडनं, त्याच्या कृतीमधनं काय शिकावं. जर पहिल्याच लढाईमध्ये मोहम्मद घोरीला कट ऑफ केला असता तर कदाचित भारताचा इतिहास वेगळा झाला नसता का. पण आपल्या डोक्यावर बसलेली अंधश्रद्धा पुन्हा एकदा आपल्यावर स्वार झाली आणि आपला लगाम हा अंधश्रद्धेच्या हाती गेला. मित्र हो, असं व्हायला नको. म्हणून हा सगळा वृत्तांत ऐकल्यानंतर आपल्याकडे काय आहे, हे सगळं अंधश्रद्धा, हा करेल तो करेल नाही, ते देवाच्याच मनाची इच्छा होती. देव येतो बरं का, म्हणजे देव नाही, येत नाही वगैरे वगैरे, ज्याने त्यानं व्यक्तिगत पातळीवर माना. पण मला आता एक वाक्य आठवलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थः संभवामी युगे युगे. या श्लोकामधले 2च शब्द घेतो. परित्राणाय साधूनां, ज्यावेळी चांगलं काम करणाऱ्या सज्जनांची संख्या पृथ्वीवर वाढेल, दिस इज माय फर्स्ट कंडिशन फॉर माय अरायवल. मी येईल, पण केव्हा, अगोदर सज्जन वाढले पाहिजेत. मग त्यासाठी सज्जन वाढण्यासाठी आपल्याला काहीतरी तर सृजन काम केलं पाहिजे ना. आज समाजात 90% समाज हा चांगला आहे, पण 90% समाजाची संख्या कमी होऊ नये म्हणून आपल्याकडे कोणतीच यंत्रणा नाही. 10% समाज वाढू नये म्हणून मात्र संबंध गृह खात्याची पोलीस यंत्रणा आहे. पण चांगल्या माणसानं अधिक चांगलं व्हावं यासाठी काय, दूध चांगलं आहे पण मसालायुक्त केलं तर वेगळं, पौर्णिमेचं दूध वेगळं आहे ना, त्यातही प्रकार अशा पद्धतीचं. म्हणून कुणीतरी एकानं सुरुवात केली तर कदाचित एक वेगळा इतिहास हा तुमच्या आणि माझ्या समोर येऊ शकेल. याच कालखंडामध्ये एक वेगळी घटना बिहारच्या इतिहासात घडली. आपल्याकडे जेव्हा मोहम्मद घोरी उत्तरेत आला त्याच क्षणाला अक्षरशः, म्हणजे जर आपल्यापैकी कुणी नालंदा विद्यापीठ पाहिलं असेल तर, मी 2 वर्ष कोविडच्या अगोदर नालंदा विद्यापीठामध्ये असाच एका भाषणासाठी गेलो होतो. तेव्हा मी नालंदाची भूमी पाहिली आणि काळजाला कुणीतरी चाकू टोचतंय असं क्षण. मला तिथे एक पाठी दिसली रेल्वे स्टेशनची, बख्तियारपूर रेल्वे स्टेशन, त्या गावाचं नाव आहे बख्तियारपूर.
हु वॉज बख्तियार खिलजी. अहो, ज्याने 4 महिने नालंदा विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या आवारातील सगळी ग्रंथालय जाळली. 4 महिने पुस्तकं दग्ध करत होती. कुणाला जाळलं? त्या कागदांना नव्हे, त्या कागदामध्ये अंतर्भूत असलेल्या ज्ञानाला जाळलं. माणूस मुकला. हे सगळं आपल्याला कसं कळलं माहिती आहे? नशीब की तो ह्युएन त्संग काही ग्रंथ घेऊन चीनला गेला होता तिबेट मार्गे. त्याच्या आधारे आपल्याला बुद्धिझम समजला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कागदपत्र जळालीच सगळी. कळाली कोणामुळे? दॅट वॉज हेनरी ऑक्झिंडेन. त्याच्यामुळे कळालं आपल्याला डे बाय डे रिपोर्ट्स ऑफ द कोरोनेशन ऑफ छत्रपती शिवाजी. हो, हे म्हणजे फार आश्चर्यकारक आहे. हे सगळं वाचल्यावर लक्षात येतं, अरे बापरे, आपण कुठे? 4 महिने एक ग्रंथालय जाळावं, काय मिळवलं? आणि त्याचं नाव त्या गावाला आजही बख्तियारपूर. अर्थात तो आपल्या वादाचा मुद्दा नाही, त्यामुळे मी ते बोलत नाही. पण बुद्धांच्या भूमीमध्येही या युद्धांना थारा असता कामा नये. आणि आता भाषणाच्या शेवटाकडे येतो. पुढच्या 5 ते 5.5 मिनिटात माझं भाषण संपेल, कारण वेळ माझी तेवढीच आहे. मित्र हो, 1526 मध्ये बाबर हिंदुस्थानात आला. बाबरालाही कुणी पायघड्या घालून विशेष आमंत्रण दिलेलं होतं. बाबरानं आमंत्रण स्वीकारलं, हिंदुस्थानात आला. याला म्हणतात घरचा भेदी. पुढं माहिती आहे, त्यामुळे त्याकडे जात नाही. बाबरानं हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यांदा तोफांचा वापर केला. या वापरलेल्या सगळ्या तोफा यतदेशीय सत्ताधीश म्हणजे असलेल्या लोधी फॅमिलीला, राजवंशाला माहीतच नव्हतं हे काय. हो, माहीतच नव्हतं हे काय. तोफांचे मोठे आवाज आल्यानंतर पहिल्या दमात म्हणजे आघाडीवर असणारे हत्ती पुढं पळण्याऐवजी मागच पळाले. हीच घटना अनंगपाळाच्या स्वारीच्या दरम्यान मोहम्मद गजनीची झाली होती. त्यानं जोरात आवाज केला, दारुगोळा वाजवला, हत्ती पुढे जाण्याऐवजी मागेच पळाले. म्हणजे आपलीच मांजर आपणच खावं असा प्रकार झाला. तो आपलंच सगळं गेलं. यतदेशीय सत्ता हरल्या. पानिपत युद्ध पहिलं घडलं, दुसरं घडलं अकबर आणि हेमूमध्ये. पण या दोघांच्या मध्ये एक बॅटल आहे. माणूस जर निश्चयानं बोलला तर बॅटलचा परिणाम कसा बदलतो. खानवाची लढाई म्हणून आहे. ती झाल्यानंतर संध्याकाळची ती लढाई, आदल्या दिवशी रात्री बाबर बसला होता आणि बसल्यावर त्याने अख्खे सरदार गोळा केले आणि एक असं भाषण ठोकलं. म्हणला, पराभूत जर झाला तर अफगाणिस्तानच्या प्रांतापर्यंत पळणार किती काळ? एक तरी राजपूत तुम्हाला परत जाऊ देईल का? हिंदुस्थानच्या सीमेपर्यंत गाठवून मारेल तुम्हाला. म्हणून मरायचं तसं पळून असेल तर इथेच लढून मरा. दुसऱ्या दिवशी त्यांना विजय मिळवला आणि मित्र हो, हिंदुस्थानचा इतिहास बदलला. मोगल साम्राज्याची स्थापना इथेच झाली. म्हणून याच सोबत याच्या अगोदरचा एक 200 वर्षाचा किस्सा तो सांगतो आणि थांबतो. अल्लाउद्दीन खिलजीचा दक्षिण भारतावरची स्वारी, देवगिरीच्या यादवांची समृद्धी जगप्रसिद्ध होती. देवगिरीच्या किल्ल्यात म्हणजे आत्ताच्या दौलताबादचा किल्ला, दौलताबादच्या किल्ल्याची समृद्धी ही त्यावेळी उत्तरेतही माहीत होती. म्हणून उत्तरेतनं अल्लाउद्दीन खिलजी केवळ आणि केवळ फक्त पैसा यासाठी दक्षिणेत आला. अहो, तुमच्याकडे जर समृद्धी असेल तर समृद्धी सांभाळण्यासाठी तुमच्याकडे सिंहासारखे योद्धे लागतात. म्हणून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये एकाचा उल्लेख केलेला आहे. ते एक चिन्ह आहे. म्हणजे आमच्याकडे लक्ष्मी आहे. हस्तिनादम प्रबोधिनाम श्री सप्तम हे कधीतरी पाठ करून ठेवा किंवा एकदा म्हणा, आपल्या मुलांना सांगा, हस्तिनादम प्रबोधिनाम. हो, संपत्ती यावी मागच्या दाराने नाही, पुढच्या दारानं परत कधी न जाण्यासाठी. ती संपत्ती आली, लक्ष्मी आली, पण लक्ष्मीला सांभाळण्यासाठी सिंहासारखे योद्धे आमच्या संस्कृतीत असायला हवेत असा उल्लेख ज्ञानदेव ज्ञानेश्वरीमध्ये करतात. याच यादवांच्या काळात ज्ञानेश्वरी लिहिली. माझी या मराठीचे बोल कौतुके, अमृताशी पैजा जिंके. पण याच ज्ञानेश्वरीप्रमाणे भगवद्गीतेचा जसा हा भावानुवाद आहे, असाच तुकोबरा यांनी गीतेचा मंत्रगीता म्हणून याच मावळामध्ये अनुवाद केलेला आहे. त्याचं नाव आहे मंत्रगीता. आता तुकोबा देहूचे का अन्य कोणत्या गावचे यावर वाद आहे, हे मात्र खरं. मी त्यात जात नाही. माझा विषय होता दौलताबाद. यांना दौलताबाद पासून 4 किलोमीटर अंतरावर येईपर्यंत
दिल्लीवरनं 1600 किलोमीटर अंतरावरनं एखादा आक्रमक आपल्या राज्यावर आक्रमण करतो याची गुप्त वार्ता सुद्धा देवगिरीच्या यादवांना लागू नये. काय होतं मग? मातीचं सैन्य नव्हतं तर दुसरं काय होतं? आणि मग यांच्यामध्ये धावपळ झाली की आतमध्ये आता आपण सगळं साहित्य भरा. काय रसद भरावी? मिठाचे पोते भरले, मीठ भरलं, मीठ. आणि जेव्हा त्या किल्ल्याला एकच दरवाजा आहे, म्हणजे तो दरवाजा बंद केला की ऑफ. म्हणून छत्रपतींनी ही चूक सुधारली. किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब, म्हणजे एकच दरवाजा असेल तर ते फार मोठं राज्यावर संकट उद्भवतं. म्हणून राजांनी किल्ल्याचं एक वेगळं शास्त्र तयार केलं. ते दुर्गराज उगत झाले नाही 257 किल्ले बांधून. दृष्टी होती ती अशी सगळ्या इतिहासाच्या अभ्यासातनं त्यांनी तयार केली होती. हिंदुस्थानच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर अल्लाउद्दीनचं झालेलं हे आक्रमण फार वेगळं होतं. मिठानं सगळा नाश केला. हेच मीठ स्वातंत्र्य आंदोलनात सर्वसामान्यांच्या अंगातलं प्रतीक बनलं. दांडीला जेव्हा 12 मार्चला गांधींनी मीठ उचललं तेही अशुद्ध होतं. 10 ग्रॅम मीठ फक्त गांधींनी उचललं. पण गांधी असे अर्थकारणी होते, आधुनिकतेचा विषय पण मांडतो. गांधी असे अर्थकारणी होते की संध्याकाळी 7 वाजता गांधींनी त्या मिठाचा 12 मार्चला निलाव केला. गुजरातच्या एका व्यापाऱ्यानं 725 रुपयाला 10 ग्रॅम मीठ घेतलं. का? तर त्याला गांधींचा स्पर्श झाला होता म्हणून ते विकलं. अजूनही अहमदाबादच्या म्युझियममध्ये ते मीठ ठेवलेलं आहे. गांधी एका सहीसाठी 5 रुपये घ्यायचे. एक सही केली ना तर 5 रुपये घ्यायचे बरं का. आणि सगळा पैसा हा आलेला गोळा पैसा अस्पृश्यता फंडामध्ये जमा करायचे. लोकमान्य टिळकांच्या आणि या गावाचा खूप चांगला संबंध आहे. म्हणून मी भाषणाचा शेवट करतो लोकमान्य टिळकांच्या एका वाक्यानं. टिळकांच्या निधनानंतर जेव्हा टिळक फंड उभा करायचा होता तेव्हा गांधींनी इंग्रज अधिकाऱ्यांना चॅलेंज दिलं, होय मी तुम्हाला 6 महिन्यात 1 वर्षात 1 लाख रुपये गोळा करून दाखवतो. त्यापेक्षा जास्त केले. असे असलेले गांधी, असा असलेला इतिहासातल्या लढायांच्या विचारांचा आणि विचारांच्या आचाराचा इतिहास तुमच्यासमोर विशद केला. मित्रहो, लढाई कधीच चांगली नाही ही भारतीय संस्कृती पहिल्यापासून सांगते. म्हणूनच लढाई टाळण्यासाठी भगवद्गीतेमध्ये विदुर नीती आली, कृष्ण शिष्टाई आली. हो, टाळण्यासाठीच ना. म्हणून तर मॅक्रो साहेब पुतीन साहेबांशी बोलतात. पण आता सगळ्यांनी जर तो मी नव्हेत आणि रंग माझा वेगळा पाहिलं तर काय बोलणार ना. मग शेवटी काय, जे पेराल तेच उगवेल. सफरचंदाच्या झाडाला चुकूनही कधी भोपळा येणार नाही आणि भोपळ्याच्या वेलीला कधी चुकून सफरचंद येणार नाही. आपण जसं वागू, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. अशी तुकोबारायांच्या भूमीमध्ये आज मला यायला मिळालं. विषयाला योग्य त्या पद्धतीनं आपल्यासमोर आपल्या वेळेत मांडणी करायला मिळाली. एक शेवटचा मुद्दा विसरला म्हणून सांगतो. अकबर आणि राणा प्रताप यांच्यात झालेलं हळदीगाठीचं युद्ध, आजही हे युद्ध प्रत्येकाच्या मनामनात चालू आहे. राणा प्रतापांचं वाक्य होतं, जोपर्यंत मी सम्राट अकबराला पराभूत करणार नाही तोपर्यंत मी गादीवर झोपणार नाही. ते करू शकले नाहीत. त्यांचे वंशज आजही गादीच्या खाली गवत टाकून झोपतात. हो, हा राजस्थानचा इतिहास आहे. आजही गादीच्या खाली गवत टाकून झोपतात. चेतक का चबुतरा एकदा वाचला तर आपल्या मित्रहो लक्षात येईल. आणि शेवटचा मुद्दा, असं कधी कुणाच्या आयुष्यात होऊ नये, असं कधीही कुणाच्या आयुष्यात होऊ नये. तुझं का माझं, याच देवगिरीच्या किल्ल्यातनं निजामशहाचा दरबार जेव्हा सुटला तेव्हा खन्नागळ्याचा आणि जाधवांचा हत्ती, हा हत्ती आणि घोडं मुखे प्राणी एकमेकांना धडकले, घासले. तुझा हत्ती माझ्या घोड्याला का घासला आणि माझं घोडं तुझ्या हत्तीला का घासलं. म्हणून भांडणारे शहाजी राजे आणि लखुजी जाधवांच्या गोटातील माणसं. पुढे याच शहाजी राजांनी मोगलांचा आणि आदिलशहाचा पराभव करण्यासाठी अहमदनगरजवळ, अहमदनगर ते खर्डा रस्त्यावर असलेल्या भातोडी नावाच्या गावी एक तलावच फोडला रात्री. कुणाला मारलं? मोगलांना का आदिलशहाला? नाही, स्वतःच्या सख्या मोठ्या भावाला. शरीफजी त्यात पाहून गेले. हो, हा लढायांचा इतिहास शेवटी मरणापर्यंत येऊन थांबतो. म्हणून आम्हाला लढाया नकोत, आम्हाला युद्ध नको,
आम्हाला बुद्ध हवा, आम्हाला बुद्ध हवा. भाषणाच्या शेवटी विद्यार्थी मित्र हो, भाषणाच्या शेवटी माझी स्वतःची म्हणून एक भूमिका मी प्रत्येक भाषणात विशद करतो. ती सांगतो, याच भूमीत जन्माला आले आणि वाढलेले, ज्यांनी महाराष्ट्राच्या संत साहित्यात वैचारिक समृद्धी आणली, ते जगद्गुरू तुकोबाराय, त्यांचा एक अभंग सांगतो आणि थांबतो. ती माझी भूमिका आहे. संतोष साहेब, ती भूमिका आहे, फोडिले भांडार धन्याचा हा माल, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारव आहे, मी तो हमाल भारव आहे. धन्यवाद. गायकवाड सर, संस्थेचं ब्रीद वाक्य विज्ञान आणि अध्यात्म, पण विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होतं. खंबीर नेतृत्व, प्रशासन व्यवस्था स्वातंत्र्य बहाल करते. इथपासून ते गीतेतल्या विचारांपर्यंत लढाईचं मूळ विचार बदलला की लढाई सुरू होते, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही विचार थोडक्यात आमच्यासमोर प्रस्तुत केले. महाभारतापासून सुरुवात करून मुघल आक्रमण ते देवगिरीपर्यंत आणि शेवटी तळेगावच्या ऋणातही आपण त्या तळेगावचा उल्लेख करून राहिलात. युद्धस्थ कथा रम्य हा याचा अनुभव आम्हाला आपल्या व्याख्यानातून आला. अत्यंत सुंदर. आम्हाला वेळ कुठे गेला आणि ज्ञानाचा झरा कसा आमच्यापर्यंत येऊन पोचला हेही कळालं नाही. खरंच खूप खूप धन्यवाद. आभाराच्या अगोदर मी एक सूचना सांगतेय, सर्वांनी आपण ऐका. उद्या शुक्रवार 25 मार्च 2022 ही व्याख्यानमाला, आज आपलं पहिलं पुष्प गुंफून झालंय. उद्या दुसरं पुष्प आपलेच तळेगावकर आणि अत्यंत प्राध्यापक डॉक्टर प्रमोद बोराडे इतिहास संशोधक आहेत. आणि उद्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे इंद्रायणी विद्या मंदिराचे अध्यक्ष माननीय रामदासजी काकडे. अर्थातच बोराडे सरांचा विषय आहे शिवकाळ, कारण आज आपण शिवकाळापर्यंत येऊन पोहोचलोय. पण उद्यापासून शिवकाळ ते भारताच्या स्वातंत्र्य काळापर्यंतच्या लढायांचा इतिहास याचा आपण आस्वाद घेणार आहोत. आणि याची एक थोडीशी आठवण मी करून दिलेली आहे. पुढील सूत्र मखर सरांकडे. धन्यवाद मॅडम. यानंतर स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाचे आभार व्यक्त करत आहे रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDCचे सचिव रोटरियन प्रवीणजी भोसले. श्री डोळसदास महाराज शिक्षण मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDC यांच्यातर्फे मी आज आपल्या सर्वांना जे मंत्रमुग्ध केलं आहे, ज्यांचे प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड सर, आजचे प्रमुख पाहुणे नंदकुमार शेलार साहेब व आमचे मार्गदर्शक व दैवत श्री संतोषजी खांडगे साहेब व उपस्थित सगळे पत्रकार, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, MIDCचे सगळे पदाधिकारी, शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांचे मी आभार मानतो. धन्यवाद.